डिस्प्लेसमेंट जर का काढायचं असेल तर माझ्याकडे पद्धती असतात, जवळजवळ 4-5 पद्धती असतात. त्याच्यापैकी आपण कोणकोणत्या बघितल्या? कास्टिग्लिआनो मेथड. त्या कास्टिग्लिआनो मेथडला काय म्हणतात बरं का, तो कास्टिग्लिआनोचा सेकंड थेरम, त्याला लिस्ट वर्क थेरम म्हणतात किंवा मिनिमम स्ट्रेन एनर्जी पण म्हणतात. ते आपण पुढे आता शिकणार आहोत डिटर्मिनंटमध्ये. ठीक आहे, तो लिस्ट वर्क का म्हणतात त्याची कहाणी पण बघणार आहोत. आणि नंतर तो लिस्ट वर्क आपण त्याला काय म्हणतो, मिनिमम स्ट्रेन एनर्जी पण म्हणतात. तो कास्टिग्लिआनो सेकंड थेरम काय असतो बरं का, तो तुम्हाला जर का समजा डिस्प्लेसमेंट काढायचं असेल एखाद्या जॉईंटचं व्हर्टिकल किंवा ओरिजिनल डिस्प्लेसमेंट, तर तुम्ही काय करायचं, जी स्ट्रेन एनर्जी असते त्या स्ट्रेन एनर्जी, आता लक्षात घ्या, ही जी स्ट्रेन एनर्जी असते आपण पर्टिक्युलरली काय करत होतो, काल जो काही जॉईंट होता त्या जॉईंटला चिटकलेले जेवढे काही मेंबर असतील ना त्या मेंबरमधलंच घेत होतो. परंतु आपण जे की ना याचं कारण काय झालं बरं का, आपण जो एक्झाम्पल घेतला होता तो हवाला एक्झाम्पल घेऊन टाकला. अशा पण एक्झाम्पल घेतला, या केसमध्ये मेंबर 2च होती. परंतु आपल्याला काय करावं लागत असतं, प्रत्येक मेंबरमधला जो काही आहे फोर्स तुम्हाला फाइंड आउट करावा लागत असतो. युनिट फोर्स तुम्हाला फाइंड आउट करावा लागतो. त्याच्यात डिस्कशन आता करून घेऊ ना. ठीक. तो इथं काय केलं बरं का, आपण इथं काय केलं आहे, तर आपण काय फाइंड आउट करतो, प्रत्येक मेंबरमधली स्ट्रेन एनर्जी फाइंड आउट करणार. त्या स्ट्रेन एनर्जीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू जेव्हा आपण त्या फोर्सच्या रिस्पेक्टने करणार. कोणता फोर्स बरं का, जसं की काय, आपण कास्टिग्लिआनोचा सेकंड थेरम बघायला गेलो आणि मला म्हणतात काय, अशा पण एखादा ट्रस्ट देऊन दिला आहे, हा ट्रस्ट दिला आहे आणि म्हटलं आहे मला की तुम्ही काय करा. आता आपला कन्व्हेन्शनल पेपर असतील ना, कन्व्हेन्शनल पेपर म्हणजे काय, एकतर ते SPPOचे किंवा कशातले याचे राहतात ना, थेरॉटिकल पेपर म्हणा किंवा ESCचे थेरी पेपर जे असतात त्या केसमध्ये विचारणारे, किंवा आपल्या MPC किंवा MCQच्या पेपरमध्ये जेव्हा विचारायचं आहे तर छोटासा ट्रस्ट देऊन जास्त मोठा देणार नाही. मग आपली प्रोसिजर काय असते, जर का समजा मला या ठिकाणी असणारा समजा A, B आणि C जर असेल, इथलं जर का मला जॉईंटचं डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं असेल, ते व्हर्टिकल असो किंवा ते ओरिजिनल असो, तुम्ही काय करत असतो, कास्टिग्लिआनोचा थेरम वापरणार. कसा बरं का, आता मला यांनी दिलं होतं इथं 2 किलो न्यूटन दिलं होतं आणि म्हटलं होतं काय बरं का, व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट काढा. मग आपण कास्टिग्लिआनोचा सेकंड थेरम कसा वापरत होतो, या ठिकाणी आपण F लावून देत होतो. आता F आला, इकडे 2 आला, त्याच्यामुळे काय दिसायला भेटेल, या सगळ्यांमधलं आपण फोर्सेस कॅल्क्युलेट करून टाका. पहिले रिॲक्शन काढून टाका. रिॲक्शन काढून टाका. सगळ्यात अगोदर ओळखून घ्या की हा डिटर्मिनंट आहे का, तर डिटर्मिनंट आहे. ओके, तर डिटर्मिनंट असेल तर डिटर्मिनंट असल्यामुळे आपण काय करणार, आपण या प्रत्येक मेंबरमधले फोर्सेस फाइंड आउट करून घेणार बाय युजिंग जॉईंट मेथड. तर जॉईंट मेथडने मी याला समजा 1 मेंबर म्हणतो, याला 2 मेंबर म्हणतो, याला 3 मेंबर म्हणतो. तर प्रत्येकातलं मी काय करणार, मेंबर फोर्स फाइंड आउट करून P1 फाइंड आउट करून टाकणार, P2 फाइंड आउट करून टाकणार, P3 फाइंड आउट करून टाकणार. पण आपल्याला कळून देईल काय बरं का, की जेव्हा मी मेंबर फोर्स फाइंड आउट करत आहे हे सगळे इन टर्म ऑफ काय असतील, इन टर्म ऑफ F असतील. काय इन टर्म ऑफ F असतील, कारण की आता हा जो F आहे हा F इज इक्वल टू काय घेणार आपण 0. तो F इज इक्वल टू आपण काय घेऊन टाकणार 0. तर प्रत्येक P1, P2 आणि P3 सगळ्यांमधला फाइंड आउट करून टाकायचं, राईट. P1, P2. आता नंतर मी काय करतो, झाल्यानंतर आता आपण काय करणार, आपल्याकडे जे काही आहे, आपल्याकडे एक्सप्रेशन असतं डेल्टाचं अकॉर्डिंग टू कास्टिग्लिआनोस थेरम. तो काय असतो बरं का, समेशन I फ्रॉम 1 to N P1 L1 A1 E1 इंटू डॅबा P बाय डॅबा F. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं माहिती आहे का, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल, राईट. हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल सगळ्या मेंबरसाठी तुम्हाला हे करावं लागेल. तो सगळ्या मेंबरसाठी मला करावं लागेल म्हणजे काय, या मेंबरसाठी पण करा, या मेंबरसाठी पण करा, या मेंबरसाठी पण. काल काय झालं होतं, काल आपण हा मेंबर जो आहे ना, हा मेंबर घेतला, हा मेंबर घेऊन टाकला, जॉईंटला असणारा हा एक राहून गेला आपला. ठीक आहे, तर तुम्ही तेवढी जागा जी काही वरती ॲडजस्ट करून त्याचं कॅल्क्युलेशन करून काढून टाका, नाही तर तिथं राहून द्या, काही प्रॉब्लेम नाही. असला प्रश्न तुम्हाला काही मोठा एवढा मोठा प्रश्न पण परीक्षेला विचारला जाणार नाही. हा क्वेश्चन जो काय कित्येकदा विचारला गेलेला आहे, याला तुम्ही प्रॅक्टिसमध्ये ठेवायचं. इथं 2 मेंबर असतात, तो काही नाही, हा एक मेंबर आणि हा एक मेंबर, हा काही मेंबर नसतो, आपला हा जॉईंट असतो, हे आपल्याला माहिती आहे. तर मी काय करणार बरं का, मी आता बघा P1 L1 म्हणतोय, म्हणजे मी काय करणार आता, हा पहिला P1 आहे, या P1ची कहाणी लिहून टाकणार. सो बघा 3 मेंबर होते, हा इथला राईट, आणि इथं 2 किलो न्यूटन लागत होता. इथं मी F इज इक्वल टू 0 अजून करून इन टर्म ऑफ काय 0 टाकायचं नाही, त्याला सगळ्यात शेवटी टाकायचा. तो मी काय करणार बरं का, आता पहिले याच्यामधला समजा P1 आला असेल तर मी काय करणार, याच्यामधला P1 इन टर्म ऑफ व्हॉट F नाही, इन टर्म ऑफ F आहे. तर मी काय करणार, P1 L1 A1 E1. आता A1 E1 तर कॉन्स्टंट असतील, डॅबा P बाय डॅबा P1 डिवाइड बाय डॅबा F होऊन लक्षामध्ये डॅबा F. तो हा जो काही P1 असेल हा इन टर्म ऑफ F असेल, त्यामुळे याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढता येऊन जाईल, राईट. मग आता झाला का, हा झाला पहिला मेंबर. प्लस दुसरा कसा गेला आता P2. सो P2 L2 A2 E2 डॅबा P2 डिवाइड बाय डॅबा F2 हा झाला. प्लस 3 मेंबर आहेत तर तिघं करावं लागेल. सो व्हर्टिकल इथं सी याला म्हणतो मी A B C. सो डेल्टा BV इज इक्वल टू मला पहिल्या मेंबरमुळे, दुसऱ्या मेंबरमुळे, तिसऱ्या मेंबर P3 L3. सो P3 L3 A3 E3 डॅबा P3 डिवाइड बाय डॅबा F. अशा पद्धतीने करून घ्यावं लागेल. मग हे सगळं जेव्हा येऊन जाईल तेव्हा आपण काय करणार, हे सगळं आल्यानंतर डॅबा BV
इज इक्वल टू जे काही सगळं एक्सप्रेशन आलेलं आहे त्याच्यामध्ये एफची व्हॅल्यू आपण काय करून टाकतो फायनली 0 पुट करून टाकतो आणि अशा पद्धतीने आपण काय फाइंड आउट करून टाकणार व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट त्या पॉईंटला. जर समजा मला याच केसमध्ये जर मला ओरिजिनल डिस्प्लेसमेंट काढायला लावलं असतं तर मी काय केलं असतं, ओरिजिनल डिस्प्लेसमेंट जर फाइंड आउट करायला लावलं असतं तुम्ही काय केलं असतं बरं का, इकडेच एफ इज इक्वल टू काय लावून दिला असता 0 लावून दिला असता राईट. आणि पुन्हा काय केलं असतं बरं का, पुन्हा मी काय केलं असतं P1 P2 आणि P3 फाइंड आउट केलं असतं इन टर्म ऑफ व्हॉट एफच्या टर्ममध्ये भेटेल आणि कास्टिक लोनचा सेकंड थेरम आपण लावून टाकला असता राईट. हे झालं. पुढे जाऊन आपण काय केलं बरं का, तर पुढे जाऊन आपण बघितलं की कास्टिक लोनचा थेरम झाला आपल्याला जे ना मॅक्सवेल मेथड युनिट लोड मेथड झाली, मॅक्सवेल मेथड झाली, युनिट लोड मेथड झाली, त्यालाच आपण काय म्हणतो कास्टिक लोनचं एक्सटेन्शनची मेथड म्हणता येईल, व्हर्च्युअल मेथड झाली. या सगळ्यांबद्दल आपण डिस्कशन केलं होतं. तर मी त्याच्यानुसार कसं काढतो, त्यानुसार मी काढतो डेल्टा इज इक्वल टू PKL/AE या एक्सप्रेशनने करतो समेशन फ्रॉम 1 to n अशा सगळ्या मेंबरचं मला कॅल्क्युलेशन करायला पाहिजे राईट. म्हणजे जर का समजा ही डायग्राम मला दिलेली आहे अशा पद्धतीने आणि मला म्हटलेलं आहे तुम्ही काय करा, तुम्ही इथलं व्हर्टिकल किंवा ओरिजिनल डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करा. तर मी काय करणार बरं काय केसमध्ये, मी काय करणार पहिले जो कोणता लोड लागला असेल त्या फक्त लोडमुळे, हा 2 किलोमीटर लोड आहे ना, त्या लोडमुळे मी काय करणार याच्यामधलं तिघांमधलं मी फोर्सेस फाइंड आउट करून टाकणार. याला P1 म्हणतो, याला P2 म्हणतो, याला P3 म्हणतो. आता हे तुम्हाला सरळ एक नंबर भेटतील, हे काय भेटतील एक संख्या भेटतील. एफच्या टर्ममध्ये राहतील का ते नाही, तर तुम्हाला अशा पद्धतीने P1 P2 P3 भेटून जाईल. नंतर मी काय करणार, मला जर का समजा ते व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट काढायला लावतील तर मी काय करणार, हा एक्सटर्नल फोर्स काढून टाकेल, हा एक्सटर्नल फोर्स जो आहे इथून काढून टाकेल आणि या ठिकाणी मला व्हर्टिकल मेन्शन केले त्यांनी, तर मी काय करणार वरती युनिट लोड लावेल आणि या युनिट लोडमुळे याच्यामधला येणारा K1 फाइंड आउट करून टाकेल, K2 फाइंड आउट करून टाकेल, K3 फाइंड आउट करून टाकेल राईट. तो व्हर्टिकल युनिट लोड लावायचा आणि प्रत्येक मेंबरमधले फोर्सेस फाइंड आउट करून टाकायची. मग तुम्हाला काय भेटेल बरं का, तुम्ही काय करणार समेशन फ्रॉम I इज इक्वल टू 1 to n P1 K1 L1 डिवाइड बाय A1 E1. हा झाला पहिल्या मेंबरची कहाणी. तो पहिल्या मेंबरमध्ये असणारा तो फोर्स आणि युनिटमुळे आला तो फोर्स इंटू L करून टाका डिवाइड बाय A कर प्लस पुढे अजून तो हा झाला एक मेंबर समजा, हा मेंबर पुढचा काय करणार P2 K2 L2 डिवाइड बाय A2 E2 अशा पद्धतीने प्लस तो तिघं मेंबरमध्ये करायचा. लक्षामध्ये तो ज्या जॉईंटला काढले फक्त तिथले 2च घेऊन घ्यायचे असे नाही, जेवढे काही मेंबर असतील सगळ्यांबद्दल घ्यायचं. ही वाली कहाणी आपण बघितलेली आहे काल ठीक आहे. पण एवढे मोठे एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेला येणार की जे तुम्हाला 3 मेंबरचे फोर्सेस पण काढा आणि डबल ॲनालाइज करा एवढं येत नाही. कम से कम 2च मेंबर असतील म्हणजे कॅन्टिलिव्हर जो ट्रस आहे आपला कॅन्टिलिव्हर ट्रस, हा वाला कॅन्टिलिव्हर ट्रस, त्या कॅन्टिलिव्हर ट्रसबद्दलच तुम्हाला परीक्षेमध्ये विचारणार आहे तो की याच्यामध्ये फक्त 2च मेंबर राहणार आहे ठीक आहे. तो जेवढे मेंबर असतील त्या सगळ्या मेंबरमधले फोर्सेस काढा राईट. जर तुम्ही मॅक्सवेल मेथड वापरत असणार तर युनिट लोड लावा, बाकीचे एक्सटर्नल फोर्स काढून टाका, फक्त युनिट लोड लावा. युनिट लोड पण कोणत्या डिरेक्शनमध्ये लावा, ज्या डिरेक्शनमध्ये तुम्हाला डिस्प्लेसमेंट लागत असेल त्या डिरेक्शनमध्ये. आणि त्याच्यामुळे काय करा मेंबरमधले K1 K2 K3 फोर्सेस काढून टाका युनिट लोडमुळे. त्याला कोणी K1 म्हणेल तर कोणी U1 U2 A3 म्हणेल, ते सिम्बॉल काही पण यूज करा, त्याच्याबद्दल काही विषय नाही आहे राईट. मग नंतर आपण पुढे काय करतो, एक मिनटं हां. तर आता काय बरं का, तर आता काय असेल हे झालं. मग ही झाली आपली कोणती मेथड बरं का, सो ही झाली आपली. आता एक लक्षामध्ये येत असतं, मला जर का डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं असेल तर डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करण्यासाठी खूप साऱ्या पद्धती होत्या. कास्टिक लोनची जी मेथड आहे कास्टिक लोन सेकंड थेरम, या कास्टिक लोनच्या सेकंड थेरमनुसार आपल्याला काय लक्षामध्ये येत असतं, कास्टिक लोनची जी सेकंड थेरम आहे त्या सेकंड थेरमवरून आपल्या लक्षामध्ये येत असतं की फक्त लोडिंगमुळे होणारे डिस्प्लेसमेंट आपण कॅल्क्युलेट करू शकतो. फक्त लोडिंगमुळे होणारे डिस्प्लेसमेंट व्हर्टिकल किंवा ओरिजिनल डिस्प्लेसमेंट आपण कॅल्क्युलेट करू शकतो ट्रसमध्ये. परंतु मॅक्सवेल किंवा युनिट लोड मेथड किंवा व्हर्च्युअल मेथड किंवा एक्सटेन्शन ऑफ कास्टिक लोन मेथड या पद्धतीने आपण लोडिंगमुळे, टेम्परेचरमुळे, नंतर लॅक ऑफ फिटमुळे आणि सिंकिंग सपोर्टमुळे या सगळ्यांमुळे आपण काय करू शकतो डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करू शकतो. मग कशा पद्धतीने, जर का समजा मला असं मेन्शन करून दिलं असेल, जर समजा मला म्हटलेलं आहे की ते 2 किलोन्यूटनचा फोर्स लागतोय आणि म्हटलंय की युनिट लोडने काढा, तो युनिट लोडने काढा, तर मी काय करणार आणि काय दिले बरं का अजून म्हटलेले की हावाला मेंबर जो आहे ना, हावाला मेंबर हा मेंबर जरा आखुडे, हा मेंबर काय आहे आखुडा आहे, हा मेंबर आखुडा आहे असं मला मेन्शन करून दिले. नंतर म्हटलं की हे 2 मेंबर जे आहेत ना हे यांच्यामध्ये टेम्परेचर राईज वगैरे होताना दिसायला भेटते, तो टेम्परेचर राईज या 2 मेंबरमध्ये होते. तर तुम्ही काय करणार बरं का, तुम्ही काय करणार, तो तुम्हाला सगळ्यांबद्दल लोडिंगमुळे पण काढायचं आहे, लॅक ऑफ फिटमुळे पण काढायचं आहे, टेम्परेचरमुळे पण काढायचं आहे आणि सिंकिंग सपोर्टमुळे पण काढायचं, चारीमुळे काढायचं आहे. तर तुमच्याकडे युनिट लोड मेथड असणार त्याच्याने तुम्ही काढणार. मग मी काय करणार बरं का, या लोडमुळे फक्त लोडमुळे प्रत्येक मेंबरमधला जो फोर्स असेल P1 P2 P3 काढून घेईल. झालं. आता मला व्हर्टिकल जर का मला डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर मी काय करणार, व्हर्टिकल युनिट लोड लावून देईल, याच्यामधला K1 K2 K3 ते पण काढून घेईल राईट. प्रत्येकाची लेंथ पण आपल्याला माहिती, प्रत्येकामध्ये किती टेम्परेचरचा राईज होतो याच्यामध्ये ते पण आपल्याला माहिती. मग मी काय करणार, सो डेल्टा टोटल इक्वल टू समेशन I फ्रॉम 1 to n, जेवढे काही मेंबर असतील त्या सगळ्या मेंबरमधलं फोर्सेस काढा, P1 PI
KI डिवाइड बाय AI इंटू EI, राईट. तो जेवढे मेंबर असतील त्या सगळ्या मेंबरचं मी कॅल्क्युलेशन करून झाला, हा झाला एक्सटर्नल लोड. दिस इज वॉट एक्सटर्नल लोड. प्लस आता मी काय करणार, एक्सटर्नल लोडमुळे झालं, मी टेम्परेचरमुळे काढतो. टेम्परेचरमुळे मी कसं करणार बरं का, सो टेम्परेचरमुळे मी समेशन फ्रॉम I to 1 to N K. आता बघा मी काय करायचं, वरून जे काय आहे तुम्ही काय करायचं, वरून ना युनिट लोड लावून द्यायचा. तो व्हर्टिकल पाहिजे होता, तो व्हर्टिकल युनिट लोड लावून प्रत्येक मेंबरमधला फोर्सेस तुम्ही काढून टाकलाय, तो तुम्ही अगोदरच काढून टाकलाय. K1 माहिती आहे तुम्हाला, राईट. सो KI अल्फा I डेल्टा TI LI, ठीक आहे. हा झाला आपला कशामुळे, टेम्परेचरमुळे. पण तुमच्या लक्षामध्ये येईल काय बरं का, की यार ही जी काही व्हॅल्यू आपण काढत आहोत, ही व्हॅल्यू ज्या मेंबरमध्ये टेम्परेचर राईज होत नाही त्याची व्हॅल्यू काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. मग समजा याच्यामध्ये काय येईल, याच्यामध्ये टेम्परेचर राईज नव्हता, हा व्हॅल्यू काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. याच्यामध्ये राईज होत होता तर याच्यामध्ये या दोघांचे सममुळे येणार आहे. आला. तर जेवढे काही मेंबर असतील त्यांच्यामुळे तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागणार. प्लस आता बघा, एखादा मेंबर जो कोणी आखूड असेल, हा मेंबर समजा आखूड आहे, हा वाला इकडचा मेंबर आखूड आहे, मग त्याच्याबद्दल काय करणार बरं का, मी समेशन I to 1 N, राईट. सगळ्या मेंबरबद्दल बघा, ज्या मेंबरमध्ये लॅक ऑफ फिट झाला असेल त्याचं काहीतरी व्हॅल्यू येईल, ज्याच्यामध्ये झालं नाही त्याची व्हॅल्यू सरळ 0 येऊन जाईल. एवढी बात कन्फर्म आहे. मी काय करतो बरं का, K1 इंटू लॅम्बडा 1, K1 इंटू लॅम्बडा KI इंटू लॅम्बडा आहे, अशा पद्धतीने करून टाकेल. लॅम्बडा म्हणजे काय बरं का, की त्याच्यामध्ये किती चेंजेस झाला आहे. लक्षामध्ये ओरिजिनली ॲक्च्युअली तो 2 मीटर पाहिजे होता, परंतु चेंज किती झाला आहे, लॅम्बडा एवढा चेंजेस. सो जेवढा काही चेंजेस असेल तो इथं आपण लिहून टाकत असतो, लेट. तो KI इंटू लॅम्बडा असं करून टाकणार. प्लस आता सपोर्टमुळे, सिंकिंग सपोर्टमुळे कसं काढतो, समेशन फ्रॉम 1 टू I इज इक्वल टू 1 टू N, I इज इक्वल टू 1 टू N लोड इंटू डिस्प्लेसमेंट. लोड म्हणजे कोणता, एक तर रिॲक्शन असेल किंवा युनिट लोड असेल. सो लोड इंटू डिस्प्लेसमेंट काय असेल, सिंकिंग असेल. तो सिंकिंगमुळे असं काढून टाकेल. तो अशा पद्धतीने आपण हे सगळं करत असतो, अशा पद्धतीने. आलं. तर युनिट लोड, फक्त युनिट लोडमुळे 1 2 3 आणि 4 या चारही गोष्टी तुम्हाला लक्षामध्ये राहायला पाहिजे. तर तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारेल, तो फक्त एक्सप्रेशन विचारेल. हे एक्सप्रेशन तोंडी पाठ ठेवा, हे 1 2 3 आणि 4 हे चार फक्त एक्सप्रेशन विचार. तुम्हाला कॅल्क्युलेशन सुद्धा विचारत नाही, तुम्ही पेपर खोलून बघून घ्या, तुम्हाला एक्सप्रेशन विचारत येतो की ट्रस्टमध्ये बाबा कॅल्क्युलेशन करण्यासाठी कसं. हे झालं होतं आपलं डिटर्मिनंट. तो डिटर्मिनंट ट्रस्टचा आपण इंटरनल फोर्सेस काढून टाकले आणि त्याचं डिस्प्लेसमेंट काढून टाकलं. तर डिटर्मिनंट ट्रस्टचा आपण ॲनालिसिस कम्प्लिटली करून टाकलं. आज आपल्याला बघायचं आहे इनडिटर्मिनंट ट्रस्टची ॲनालिसिस, ठीक आहे. तो कालचं एक्झाम्पल दुरुस्त करून टाका, जो एक्झाम्पलमध्ये आपण फक्त या मेंबर आणि या मेंबरमधला फोर्स कॅल्क्युलेट केला होता. तुम्ही याच्यामधला फोर्स कॅल्क्युलेट करा, युनिट लोड लावून पण याच्यामधलं पण कॅल्क्युलेट करा आणि मग हे करा, ठीक आहे. तो कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होऊन गेली, ठीक आहे. कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झालेली आहे. पुढचे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. वाटल्यास मी एखादा एक्झाम्पल अजून घेईल, त्याच्यावर आपण कव्हर करून टाकणार. नेक्स्ट इज वॉट, आता आपल्या ॲनालिसिस ऑफ रिडंडंट ट्रस्ट. ॲनालिसिस ऑफ रिडंडंट ट्रस्ट, याला म्हणणं आपण इनडिटर्मिनंट ट्रस्ट. सो ॲनालिसिस ऑफ इनडिटर्मिनंट ट्रस्टबद्दल डिस्कस करायचं आहे. ॲनालिसिस ऑफ रिडंडंट ट्रस्ट म्हणा किंवा इनडिटर्मिनंट ट्रस्ट म्हटलं चालणार आहे, ठीक आहे. आता काय बरं का लक्षामध्ये घ्या, सगळ्यात अगोदर जो कोणता ट्रस्ट असेल त्या ट्रस्टचा तुम्ही DSI काढून घ्यायचा, ठीक आहे. DSI एक्सटर्नली काढून घ्यायचा, तुम्ही त्याचा DSI इंटरनली काढून घ्यायचा. या तिघ गोष्ट आपल्याला काढायची. याच्यावरून आपल्याला तो परफेक्ट आहे, इम्परफेक्ट आहे, स्टेबल आहे, अनस्टेबल आहे, डिटर्मिनंट आहे, इनडिटर्मिनंट आहे, याची जानकारी आपल्याला यांच्यावरूनच भेटून जात असते, ठीक आहे. यांच्यावरून आपल्याला त्यांची जानकारी भेटून जाईल. पुढची बात काय बरं का, त्या गोष्टी काढल्यानंतर आपण काय करून टाकलं, DSI काढून टाकला. तो डिटर्मिनंट आहे का इनडिटर्मिनंट, त्यासाठी. जर तो इनडिटर्मिनंट असेल तर इनडिटर्मिनंट असल्यावरती मेंबरमधले फोर्सेस काढण्यासाठी जॉईंट मेथड, सेक्शन मेथड यांचा वापर तर आपल्याला करावा लागणार, परंतु याच्यासोबत अजून आपल्याला वेगळी पद्धत वापरावी लागणार, वेगळी पद्धत वापरावी लागणार, राईट. तर मेंबरमधले फोर्सेस काढण्यासाठी आपल्याकडे वेगळ्या पद्धती आहेत, त्या पद्धतींचा आपल्याला अभ्यास करावा लागणार. कोणत्या पद्धती आहेत, कास्टिग्लिआनोस मेथड आहेत आणि मॅक्सवेल मेथड आहे. तो कास्टिग्लिआनो मेथड आणि मॅक्सवेल मेथड मागे तुम्ही त्यांचा वापर केला होता, कशासाठी, डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी. इथं मला कशासाठी करायचं आहे, तर या ठिकाणी मला डिस्प्लेसमेंट पण आणि मला इंटरनल फोर्सेस पण यांचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी कास्टिग्लिआनो आणि मॅक्सवेलच्या मेथडचा वापर करायचा आहे. क्लिअर झालं का. मागे आपण इंटरनल फोर्सेस कॅल्क्युलेट करण्यासाठी फक्त जॉईंट आणि सेक्शन मेथडचा वापर करून कॅल्क्युलेशन करून टाकलं होतं, पण यामध्ये इथं आपल्याला काय करायचं आहे, इंटरनल फोर्सेस कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला मॅक्सवेल मेथड आणि कास्टिग्लिआनो मेथड यांच्यापैकी कोणतरी एक मेथड मला वापरावं लागेल, तेव्हा जाऊन इंटरनल फोर्सेस निघतील, ठीक आहे. मग ते करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, यासाठी बेसिक शिकून घेऊया. सो सगळ्यात महत्त्वाची बात, आता मला काय दिसायला भेटतंय, मी एखादा ट्रस्ट घेऊन सांगतो. समजा आपण एखादा ट्रस्ट एक्झाम्पल घेऊ, हे वाला ट्रस्ट आपण घेऊया. इथं दिला आहे आपल्याला हा रोलर आहे, हा इकडे हिंज, राईट, आणि अशा पद्धतीने देऊन दिलं.
आता तुम्हाला बघताच कळते काय बरं का, की यार त्रिकोण म्हटल्यावरती परफेक्ट असतो, राईट. आणि नंतर अशीवाली बॉडी बनली तरी पण हे परफेक्ट असतं, याच्यामध्ये एक मेंबर जास्त दिसायला भेटतोय. म्हणजे हा काय माहिती आहे का, हा जर बघायला गेलात ना, याचा DSI जर तुम्ही काढायला गेलात ना, एक्सटर्नली तो काय आहे, एक्सटर्नली डिटर्मिनेट आहे, तो एक्सटर्नली डिटर्मिनेट आहे, पण इंटरनली जो आहे ना तो इनडिटर्मिनेट आहे. इंटरनली काय तो इनडिटर्मिनेट. कशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, तर बघा बरं का, आपण DSI टोटल काढून घेऊ. सो DSI टोटल कसा काढतो आपण, अननोन मायनस नोन. सो एम प्लस आर हे अननोन आहेत आपले, आणि नोन काय आपल्याला जॉईंटचे इक्विलिब्रियम इक्वेशन माहिती आहेत. प्रत्येक जॉईंटला किती इक्विलिब्रियम इक्वेशन वापरावं लागत असतं आपल्याला, 2 ट्रस्टमध्ये, बरोबर. हां, तर मेंबर किती आहेत, 1 2 3 4 5 6, राईट, 6 7 आणि 8. तर 8 मेंबर दिसायला भेटत आहेत. प्लस रिॲक्शन किती, इथे 2 रिॲक्शन, इथे 1 रिॲक्शन आहे 3, म्हणजे 11 जे आहेत, 11 अननोन आहेत. 11 काय आहेत, 11 अननोन आहेत. आणि 11 अननोन आहेत, परंतु जॉईंट आता बघा जॉईंट किती आहेत, हा 1 जॉईंट, हा 2 जॉईंट, हा 3 जॉईंट, हा 4 जॉईंट, हा 5 जॉईंट. सो 5 जॉईंट आहेत, म्हणजे 5 दुने किती झाले, 10. म्हणजे 8 अधिक 3 11, 11 मधून 10 गेले 1. याचा अर्थ काय दिसायला भेटतो बरं का, की आता याची जी काय इनडिटर्मिनन्सी, एकाने 1 डिग्री म्हणजे काय, एक गोष्ट जर का माहीत पडली तर तुम्ही त्याला डिटर्मिन करू शकतात. तो 1 डिग्रीने तो काय आहे, इनडिटर्मिनेट आहे. सो डिग्री ऑफ इनडिटर्मिनन्सी इज इक्वल टू व्हॉट, 1. मग आता बघूया, डिग्री ऑफ इनडिटर्मिनन्सी 1 आहे. नंतर पुढे बघू. सो आता मी काय करतो, आता DSE काढा, एक्सटर्नल. सो DSI एक्सटर्नल कसा काढणार बरं का, DSI एक्सटर्नल काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, DSI एक्सटर्नल काढण्यासाठी तुम्हाला रिॲक्शन बघावं लागेल. रिॲक्शन किती, इथं 2 रिॲक्शन आहे, इथं 1 रिॲक्शन आहे. सो R-3 करून टाकतो मी, R-3. तो रिॲक्शन किती आहेत बरं का, रिॲक्शन आहे 3, इक्विलिब्रियम इक्वेशन 3, तो 3 - 3 गेले 0. याचा अर्थ काय झाला बरं का, एक्सटर्नली हा काय, एक्सटर्नली काय, हा एक्सटर्नली हा डिटर्मिनेट, एक्सटर्नली डिटर्मिनेट. इंटरनलीची कहाणी बघा. सो इंटरनली काय, इंटरनली कसा काढता तुम्ही, M-2J-3 करून, त्याचं उत्तर पण किती येणार आहे, 1 येणार आहे. किंवा सिंपल आहे ना, काय करता तुम्ही, टोटल DSI मायनस DSE, याचं उत्तर किती येऊन जाईल, टोटल DSI होता 1 - 0 करा, 1 तुम्हाला 1 भेटून जाईल. म्हणजे इंटरनली हा इंटरनली इनडिटर्मिनेट आहे. आलं का, इंटरनली जो आहे ना, इंटरनली मला त्याला डिटर्मिन करता येत नाही. एक्सटर्नली तर मी रिॲक्शन काढून टाकेल, एक्सटर्नली रिॲक्शन निघून जात आहेत, पण इंटरनली एक फोर्स असा आहे ना, जो मला काढता येणार नाही. तो इंटरनली काय बरं का, इंटरनली इनडिटर्मिनेट आहे. मग आता मी काय करतो, लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्हाला रिडंडंट ट्रस्ट असेल किंवा इनडिटर्मिनेट ट्रस्ट मेन्शन केला आहे, त्या केसमध्ये जेव्हा तुम्हाला ॲनालिसिस करायचं म्हणजे मेंबरमधले फोर्सेस कॅल्क्युलेट करायचे किंवा रिॲक्शन काढायचे आहे, तिथे आपण काय करत असतो, तो पहिले आपण DSI काढणार, इंटरनली एक्सटर्नली काढून घेणार. आता मला कळून जातं की इंटरनली जो आहे ना, इंटरनली तो डिटर्मिन करता येत नाही. याचा अर्थ एक मेंबर असा असावा या केसमध्ये एक मेंबर असा आहे जो मला डिटर्मिन करता येत नाही. मग जो कोणी मेंबर असेल ना, त्याला मी काय करून घेईल, त्याला रिडंडंट एखादा मेंबर, कोणता पण एखादा मेंबर मी अजून करून घेईल. जसं की या डायग्राममधला याला मी काय करून घेईल, याला की हा जो आहे ना, हा रिडंडंट आहे, हा मेंबर जास्तीचा आहे, हा मेंबर काय आहे, जास्तीचा आहे. तर त्याला काय करून टाकायचं आपण, त्याला अजून करून घ्यायचं की तो मेंबर जास्तीचा आहे. परंतु जर का समजा डिग्री ऑफ एक्सटर्नल इंडिटर्मिनेन्सी काहीतरी आली असती, या केसमध्ये 0 आलेली, तो समजा 1 आली असती, तर 1 आली असती, तर मी काय केलं असतं माहिती आहे का, जी रिॲक्शन आहे आपली कोणती तरी एक रिॲक्शन, त्या रिॲक्शनला मी रिडंडंट मानून घेतली असती, की रिॲक्शन जास्तीची आहे, रिॲक्शन काय आहे, जास्तीची आहे, अशा पद्धतीने मानून घेतली असती. तर मग आता काय झालं बरं का, DSI इंटरनली जास्त आला आहे, त्यामुळे मेंबरला मी जास्त मेंबर आहे असं अजून करून घेतोय, मी रिडंडंट मेंबर आहे असं मी अजून करून घेतो. इथपर्यंत कहाणी कळते का रे, इथपर्यंत कहाणी कळाली का. जर का DSI इंटरनली जास्त आला तर मेंबर जो आहे तो एखादा मेंबर रिडंडंट आहे. जर DSI एक्सटर्नली जर का जास्त आलं तर रिॲक्शन ही रिडंडंट आहे, तो रिॲक्शन रिडंडंट आहे, अशा पद्धतीने आपण करतो. मग आता इथं झाली बेसिक रिक्वायरमेंट. ही बेसिक रिक्वायरमेंट मला कास्टिग्लिओनस थेरमसाठी पण लागणार आहे आणि मला ती मॅक्सवेल थेरमसाठी पण लागणार आहे. एवढी बेसिक रिक्वायरमेंट आपल्या दोघं ठिकाणी लागणार आहे. तर आता आपण पहिले उचलून घेऊया, आता आपण पहिले काय शिकून घेऊया, कास्टिग्लिओनस मेथड. आता आपण काय बघूया, कास्टिग्लिओनस. तो मला ॲनालिसिस ऑफ रिडंडंट ट्रस्टमध्ये पहिली मेथड शिकायची आहे. कास्टिग्लिओनो मेथड. तो कास्टिग्लिओनो मेथडचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग कास्टिग्लिओनो मेथडमध्ये काय करतात गड्या, काय करता येईल बरं का, सेम कहाणी आहे. पहिले तुम्ही काय करा, सो DSI टोटल फाइंड आउट करून टाका, DSI एक्सटर्नल फाइंड आउट करून टाका, DSI इंटरनल फाइंड आउट करून टाका. याच्यावरून तुम्हाला कळून जाईल की मेंबर की रिॲक्शन रिडंडंट आहे का मेंबर रिडंडंट आहे, याची कहाणी तुम्हाला भेटून जाईल. सो याच्यानुसार आपण काढून टाकलं की मेंबर रिडंडंट आहे का कोण रिडंडंट आहे त्याच्यानुसार. त्याच्यानंतर काय बरं का, जसं की ते झालं, त्याच्यानंतर आता काय करावं लागेल, आता मला वापरावं लागेल कास्टिग्लिओनस सेकंड थेरम जो आहे, त्याला आपण लिस्ट वर्क मेथड का म्हणतो, त्याला आपण मिनिमम स्ट्रेन एनर्जी मेथड पण का म्हणतो, याच्याबद्दल आपण बघणार. इथपर्यंत आले सगळे. आता मी काय करतो, त्याच ट्रस्टला फॉलो करू पुढे. जो ट्रस्ट होता आपला त्याला मी पुन्हा नवीन काढतो.
तर कास्टिक लोन मेथडमध्ये तुम्हाला हा ट्रस काढायचा आहे, हा ट्रस तुम्हाला काढून दाखवायचा आहे. सो वरचा हिंज होता, खालचा रोलर सपोर्ट दिसतोय, इकडे फोर्स लावून द्या, पी फोर्स लागला समजा. आता माहिती आपल्याला काय यार की याच्यामध्ये DSI इंटरनली एक जास्त येतो, याचा अर्थ मेंबर जो आहे ना तो मेंबर जास्त झाला असेल. आता तुम्ही काय करायचं, त्या मेंबरला रिमूव्ह करायचं. काय करायचं, त्या मेंबरला रिमूव्ह करायचं. पण लक्षात घ्या, असा मेंबरला रिमूव्ह करा जेणेकरून आपला मेंबर, आपली जे काही ट्रस आहे ना तो अनस्टेबल व्हायला नको. काय बोलतो मी तुम्हाला, लक्षात घ्या. तुम्हाला जो रिडंडंट आहे ना, म्हणजे एखादा मेंबर जास्त होतोय, तो जास्तीचा मेंबर तुम्हाला काढून टाकायचा आहे. पण असा मेंबर काढा की ज्याच्यामुळे आपला ट्रस स्टेबल राहायला पाहिजे, अनस्टेबल होऊन जायला नको. राईट की नाही. तो असा हे करा, असा मेंबर रिमूव्ह करा, असा मेंबर रिमूव्ह करा, असा मेंबर रिमूव्ह करा की त्या मेंबरला रिमूव्ह केल्यावरती, रिमूव्ह केल्यानंतर आपलं ट्रस्ट स्टेबल राहायला पाहिजे, अनस्टेबल होऊन जायला नको. समजा मग मी काय करणार, याला बनवणार मी अशा पद्धतीने. ही वाली कहाणी. आता मी काय करतोय, मला एक जास्त दिसायला भेटतो ना, मी एक मेंबर कोणता काढतो बघा, हा मेंबर तसा तसा राहू देतो आणि मेंबर कोणता काढून टाकतो, हात इकडचा तिरपा. पण लक्षात घ्या, कास्टिक लोन थेरममध्ये तुम्हाला काय करावं लागतं, त्या मेंबरला काढून फेकायचं, परंतु त्या ज्या मेंबरला तुम्ही ज्या रिडंडंटला काढून फेकतायत त्याच्या डिरेक्शनमध्ये इक्वल आणि अपोजिट फोर्स दाखवायचा. म्हणजे कसा रे, एफ आणि एफ, बस झालं. अशा पण ते करायचं. तर रिडंडंटला काढून फेका, असा काढून फेका. आता मला सांगा, जर मी इकडच्या मेंबरला काढून फेकलं असतं ते स्टेबल राहिलं असतं का, याला मेंबरच काढायचं आहे ना. पण जर समजा मी हवाला मेंबर काढून फेकला असता तर ते स्टेबल राहिलं असतं का, नसतं राहिलं स्टेबल. राईट. मग आपल्याला माहिती आहे ना, स्टेबल करण्यासाठी आपण इथला लोकली अनस्टेबल जो काय आहे इथून ते काढून फेकायचा. बरं, अशा पण बनवून दिल तो. पण मेंबरला काढल्यानंतर फोर्सच्या डायरेक्शन अशा दाखवायचा. तो एक फोर्स असेल, हा आपला हा काय हा जो काही असेल हा एक फोर्स असेल बा. ठीक आहे, तो फोर्स आपण दाखवून द्यायचा. रिडंडंट मेंबरला जास्तीच्या मेंबरला काढून टाका. फक्त काढून टाकल्यानंतर त्याला काय करा, फक्त त्याच्या डायरेक्शनमध्ये एफ फोर्स दाखवून द्या. राईट, हा एफ फोर्स मी दाखवून दिला. मग आता काय करावं, आता मला कास्टिक लोनचा सेकंड थेरम जो आहे त्याला लिस्ट वर्क मेथड, त्याला काय म्हणतो आपण, लिस्ट वर्क मेथड किंवा मिनिमम स्ट्रेन एनर्जी मेथड पण म्हणतो. आता मी त्याला अप्लाय करणार. कसं अप्लाय करणार, तुम्हाला एक माहिती आहे काय बरं का, एक माहिती तुम्हाला काय माहिती की कास्टिक लोनचा सेकंड थेरमला आपण मिनिमम स्ट्रेन एनर्जी किंवा लिस्ट वर्क म्हणतो. याचं कारण काय आहे, तुम्ही काय केलंय, ज्या डिरेक्शनमध्ये बघा, ही डायरेक्शन, हा एफ आणि हा एफ, तो जो काही मी रिडंडंट काढल्यानंतर जो रिडंडंट फोर्स लावून दिला आहे समजा इक्वल आणि अपोजिट, याच्यामुळे या डिरेक्शनमध्ये जे डिफ्लेक्शन घडेल ते किती असेल, 0. आलं लक्षामध्ये. तर जो रिडंडंट फोर्स मी लावून दिलेला आहे ना, तो रिडंडंट फोर्स जो लावला आहे मी, त्याच्यामुळं त्याच्या डिरेक्शनमध्ये जे डिस्प्लेसमेंट होते ते किती असेल, 0 असेल. तर त्याच्यामुळे त्या डिरेक्शनमध्ये जर का समजा 0 होत असेल तर यालाच काय म्हणाल मी, आता गंमत बघा, याच्यामुळे या रिडंडंट फोर्समुळे याच्या डिरेक्शनमध्ये डिफ्लेक्शन किती होतं, 0. याच्यामुळं मग तुम्हाला नाही वाटत का की हा फोर्स जर इकडे लागत असेल तर याच्यामध्ये स्ट्रेन एनर्जी येईल, याच्यामध्ये स्ट्रेन एनर्जी येईल, याच्या स्ट्रेन, सगळ्या मेंबरमध्ये स्ट्रेन एनर्जी येईल. सो देअरफॉर मी काय लिहितो बघा, तो काय लिहिणार आहे आपण, जो काय आपला रिडंडंट फोर्स आहे, सो स्ट्रेन एनर्जी विथ रिस्पेक्ट टू रिडंडंट फोर्स इज इक्वल टू 0. राईट. तुम्हाला मिनिमम माहिती आहे का, मॅक्झिमा मिनिमा काय लक्षामध्ये. तर मला काय दिसायला भेटतं बरं का, की मिनिमम स्ट्रेन एनर्जी कधी होईल बरं का, तो स्ट्रेन एनर्जीचा डेरिव्हेटिव्ह जर का विथ रिस्पेक्ट टू तुम्ही फोर्स घेतात आणि तो जर का समजा 0 येत असेल, याचा अर्थ डिफ्लेक्शन इज इक्वल टू व्हॉट, 0. तो डिफ्लेक्शन 0 कोणाच्या डिरेक्शनमध्ये, जो रिडंडंट फोर्स लावला आहे त्याच्या डिरेक्शनमध्ये डिफ्लेक्शन 0 होणं म्हणजे इज इक्वल टू 0 होणं. याचा अर्थ काय झाला, स्ट्रेन एनर्जी व्हॉट, मिनिमम असणं. स्ट्रेन एनर्जी काय मेंबरमध्ये, तो सगळ्या मेंबरमध्ये स्ट्रेन एनर्जी काय आहे, 0 आहे. म्हणजे जर का मी रिडंडंटला काढून त्या रिडंडंटच्या डिरेक्शनमध्ये फोर्स जर का लावला तर त्याच्यामुळे इतर मेंबरमध्ये जी स्ट्रेन एनर्जी येते ती मिनिमम असते. स्ट्रेन एनर्जी काय असते, मिनिमम असते. किंवा काय बोलता येईल मला, जो रिडंडंट मी लावला आहे त्याच्या डिरेक्शनमध्ये जे डिफ्लेक्शन घडते ते काय असणार, ते 0 असणार. राईट. किंवा इतर मेंबर जे आहेत त्या इतर मेंबरमध्ये हा फोर्स लावल्यामुळे इतर मेंबरमध्ये जे काही स्ट्रेन एनर्जी डेव्हलप होत आहेत त्या काय असणार, 0 असणार. तो अशा पद्धतीने मी बोलू शकतो, ∂U/∂F इज इक्वल टू 0. याला म्हणतात मिनिमम स्ट्रेन एनर्जी. याला काय म्हणतात, मिनिमम स्ट्रेन एनर्जी. तो मिनिमम स्ट्रेन एनर्जी कास्टिक लोनचा थेरम वापरतो मी. फक्त काय लक्षात घेतोय की जो रिडंडंट फोर्स लावला आहे मी त्याच्या डिरेक्शनमध्ये असणारं डिफ्लेक्शन 0 आहे. तो त्याच्या डिरेक्शनमध्ये असणारं डिफ्लेक्शन जर का 0 असेल, हे कधी शक्य आहे, जेव्हा प्रत्येक मेंबरमधली स्ट्रेन एनर्जी काय असेल, 0 असेल. अशा पद्धतीने. तो देअरफॉर आपण काय करणार, डेल्टा इज इक्वल टू ∂U/∂F इज इक्वल टू 0. राईट. वेअर एफ इज वॉट रिडंडंट फोर्स. तो रिडंडंट फोर्स आपण जो दाखवला आहे तो आहे. ठीक आहे. आता पुढे काय करणार, गंमत बघा. आता मी काय करतो, सो ∂U/∂F इज इक्वल टू 0 तर आपल्याला करायचं आहे. पण तुम्हाला याचं एक्सप्रेशन माहिती आहे. काय एक्सप्रेशन माहिती तुम्हाला,
इज इक्वल टू समेशन I to 1 to n, right? I is equal to 1 to n. Pi, Li, Ai, Ei into dabba P by dabba F. dabba P by dabba F. सांगायचं तात्पर्य काय बरं का? तुम्ही काय केलं त्या ट्रस्टमधला रिडंडंट फोर्स काढून टाकला आणि रिडंडंट मेंबर काढून टाकला आणि रिडंडंट मेंबर काढून झाल्यानंतर तिथे फक्त काय दाखवलं एफ असा फोर्स दाखवून दिला आणि त्याचा ॲनालिसिस केलं कशा पद्धतीने जॉईंट मेथडने. तो जॉईंट मेथडने ॲनालिसिस केल्यावरती तुम्ही काय करून टाकला प्रत्येक मेंबरमधला पी फाइंड आउट केला, राईट. पण तो पी तुम्हाला कशाच्या टर्ममध्ये सापडेल? एफच्या टर्ममध्ये सापडेल. तो पी तुम्हाला कशाच्या टर्ममध्ये सापडेल? एफच्या टर्ममध्ये सापडेल. तो तुम्ही सगळ्यांचे पी फाइंड आउट करणार आणि त्या पीचा विथ रिस्पेक्ट टू एफ घेऊन घ्या टाका. इथं पण तुम्हाला असेल तो अशा पद्धतीने, राईट. मग तुम्हाला काय भेटेल बरं का? असलं काहीतरी इक्वेशन भेटेल. तो सगळ्या मेंबरमधला असा एफ प्रत्येकामध्ये एफ असेल. त्याला कम्पेअर करायचं आता कशासोबत? सो मिनिमम स्ट्रेन एनर्जी म्हणले काय? डॅबा यू बाय डॅबा एफ इज इक्वल टू काय करावं लागेल तुम्हाला? 0. मग याच्यावरून तुम्ही काय करून टाकणार? माहिती आहे का? तो जो एफ असेल या सगळ्यांमध्ये एफ अननोन आहे, तो एफ कॅन बी कॅल्क्युलेटेड. तर तुम्ही काय करून टाकणार? हे इक्वेशन वापरून तुम्ही तो जो रिडंडंट फोर्स होता तो एफ काढून टाकणार. आणि जर का समजा तुम्ही तो एफ काढून टाकला तर तुम्ही काय करू शकतात? तुम्ही प्रत्येक मेंबरमधला फोर्स काढू शकतात. कशा पद्धतीने? कारण की प्रत्येक मेंबरमध्ये जो काही P1 P2 प्रत्येक जो काही आहे तो कशाच्या टर्ममध्ये? एफच्या टर्ममध्ये. P2 पण एफच्या टर्ममध्ये, P3 पण एफच्या टर्ममध्ये. मग जर का समजा एफची व्हॅल्यू तुम्ही काढू शकलात तर एफची व्हॅल्यू या P1च्या एक्सप्रेशनमध्ये जो असणारा एफ होता त्याच्यात जर का टाकलाय तर P1 भेटून जाईल, P2 भेटून जाईल, P3 भेटून जाईल. अशा पद्धतीने ॲनालिसिस आपली होऊन जाईल. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो? ॲनालिसिस करू शकतो कास्टिक-लोव्हन मेथडने. ते एक उदाहरण तुम्हाला देतो. या उदाहरणात आपण काय करून टाकूया? सॉल्व्ह करून टाकूया. म्हणजे तुम्हाला अंदाज येऊन जाईल की इनडिटर्मिनेंट ट्रस्ट कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात, राईट. तर आपण एक एक्झाम्पल घेऊ. चला घ्या बरं काय एक एक्झाम्पल. analyze the trust using Cauchy-Leno मेथड. तर Cauchy-Leno मेथडने आपल्याला काय करायचं? त्याला ॲनालिसिस करायचं. कशा पद्धतीने ॲनालिसिस करतो? चला बघा, डायग्राम दिली त्यांनी, काढून घ्या तुम्ही पण. ट्रस्ट इकडे रोलर लावलाय. हा आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह करून बघायचा आहे. असे एक्झाम्पल परीक्षेला येऊ शकतात, छोटे आणि काहीतरी वेगळं विचारतील. ठीक आहे, इथं 10 किलोन्यूटन लावून दिलाय. नाव देऊन देतो याचं मी लाल पेनाने. ABCD समजा, राईट. याचं अंतर दिलं आहे, उभं अंतर दिलं आहे 3 मीटर. या आडवं टोटल दिलं आहे 4 मीटर, राईट. आणि म्हणून दिलं आहे ए इज कॉन्स्टंट. सो ए काय आहे? कॉन्स्टंट. त्याची काही व्हॅल्यू वगैरे दिली नाही, ए कॉन्स्टंट आहे अशा पद्धतीने म्हणून दिली. आता मला एक सांग नेहा, तू जर 10 किलोन्यूटनचा फोर्स मी जर का असा लावला तर कोणत्या मेंबरमध्ये कमसे कम 2 मेंबर असे सांग ज्याच्यामध्ये कंप्रेशन येईल. असे कोणते मेंबर आहेत ज्याच्यामध्ये कंप्रेशन येईल? दोन मेंबरचे नाव. तिरपा एडी वाला. हा एक असेल एबी मध्ये पुढे लोटला जाईल तो, राईट. आणि हा तिरपा पण असेल. लक्षात? तो हा पण असेल आणि हा पण एक असेल. कमसे कमी 2 मेंबर ते तुला कळायला पाहिजे, राईट. आणि एक बात मला माहिती आहे की जर इकडे लागत असेल तर इकडे रिॲक्शनची डिरेक्शन कुठे असेल? इकडे रिॲक्शनची डिरेक्शन अशी असायला पाहिजे, राईट. अशी रिॲक्शन असायला पाहिजे, अशी रिॲक्शन असायला पाहिजे. तो अंदाज एकतर तुम्हाला पटेल त्याच्या डिरेक्शनच्या, त्याचं काही नाही, पण मी डोकं लावून म्हणतो की इकडे जर का जात असेल तर रिॲक्शन इकडची अशीच असायला पाहिजे. ठीक आहे, एवढी बात आली. तो मीटर वगैरे पण सांगून दिला. आता मला काय करा? आता तुम्ही पहिले DSI टोटल काढा, एक्सटर्नली काढा, इंटरनली काढा, पटापटा कॅल्क्युलेशन करून सांगा. सो DSI टोटल M प्लस R अननोन मायनस नोन मायनस 2J. मेंबर किती आहेत बरं रे? 1 2 3 4 5 आणि 6. रिॲक्शन किती आहेत रे? रिॲक्शन आहे 2 आणि 1 3. जॉईंट किती आहेत? 1 2 3 4. मधला जॉईंट नाही बरं का, तो 4 जॉईंट आहेत. तो 4 जॉईंट किती झाले? 8. मग 9 मधून 8 गेले 1. याचा अर्थ टोटल DSI किती आला? टोटल DSI आला 1. आता मला एक्सटर्नल DSI काढायचा आहे. तो DSI एक्सटर्नली कसा किती येईल बरं? एक्सटर्नली R मायनस 3. रिॲक्शन किती आहे? 3. तो 3 मायनस 3
0 म्हणजे एक्सटर्नली तो डिटर्मिनेट आहे. एक्सटर्नली तो डिटर्मिनेट आहे, काही रिडंडंट नाही त्याच्यामध्ये, एक पण रिडंडंट रिॲक्शन नाही आहे. एक्सटर्नली तो डिटर्मिनेट आहे. इंटरनली काय येईल? सो डी एस आय इंटरनली इज इक्वल टू टोटल मायनस इंटरनली एक्सटर्नली. टोटल किती आहे? 1 मायनस एक्सटर्नली 0 इज इक्वल टू व्हॉट? 1. याचा अर्थ तो जो काही ना मला इंटरनली इंटरनली मला डिटर्मिन करता येणार नाही. एकाने काय तो एक जर का माहीत असला तर मला ते काय करता येईल? डिटर्मिन करता येईल. म्हणजे एक मेंबर आपला काय असावा? एक मेंबर आपला काय आहे? एक मेंबर आपला जास्तीचा आहे. एक मेंबर आपला काय आहे? जास्तीचा आहे. तो हा रिडंडंट ट्रस आहे. एक मेंबर काय बरं का? जास्तीचा आहे. एवढी बात आपल्याला कन्फर्म होते. ठीक आहे, मग करा बरं का आता पुढचं कॅल्क्युलेशन. सो एक मेंबर, आता मला तुम्ही सांगा की एक मेंबर जर का जास्त असेल तर एक मेंबरला आपण काढून टाकू ना. तर कोणता एक मेंबर जास्तीचा आहे त्याला आपण काढता येईल आपल्याला. मग कोणता मेंबर जास्ती आहे त्याला काढा. आता कोणता पण एक तिरपा मेंबर मी काढून टाकतो समजा. तो कोणता पण तिरपा मेंबर काढून टाकतो. तो मी काढला तिकडचा पलीकडचा, त्याला काढून टाकायचा. पण तुम्हाला बोललो मी काढल्यानंतर एफ फोर्स इक्वल आणि अपोजिट डिरेक्शनमध्ये दाखवून द्यायचं अशा टेन्शन याच्यामध्ये. ठीक, आता डिरेक्शन रिॲक्शनच्या डिरेक्शन पण दाखवून देतो. राईट. हां, आता मेंबरची नावं पण देऊन द्या वाटल्यास. या मेंबरला 1 नंबर मेंबर म्हणा. ABCD नाव तर दिलंच होतं. राईट, अशा पद्धतीने तुम्ही नावं दिलेले आहेत. ठीक, तो आता पुढे काय करायचं आपल्याला? ABDC मेंबर. ठीक आहे. हां, आता आपण काय करणार रे? आता आपण काय करणार? रिॲक्शन पहिले काम काय करणार? रिॲक्शन फाइंड आउट करणार. तो समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. रिॲक्शन सांगा बरं का. सो समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जर का 0 म्हटलं तुम्हाला सरळ सरळ बघता कळून देईल काय? R1 इज इक्वल टू 10 किलोन्यूटन. हा R1 आहे समजा. राईट, हा R2 आहे, हा R3. R1ची व्हॅल्यू किती येऊन गेली? 10 किलोन्यूटन. इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर असेल. आता समेशन ऑफ एफ ऑफ वाय लावा. समेशन ऑफ एफ ऑफ वाय जर लावलं तर काय येईल बरं का इक्वेशन? एफ ऑफ वाय R1 R2 प्लस R3 इज इक्वल टू 0. R2 प्लस R3 इज इक्वल टू काय होऊन जाईल? 0 होऊन जाईल. ठीक आहे, हे इक्वेशन बनवून जाईल. एक इक्वेशन बनवून जाईल. आता एक काम करा, ज्या ठिकाणी मॅक्झिमम फोर्सेस येत असतील, कोणता बरं का? सीवाला पॉईंट दिसायला भेटतो मला इथं. सीवाला पॉईंटला तो समेशन ऑफ मुवमेंट ॲट अ सी, समेशन ऑफ मुवमेंट ॲट अ सी इज इक्वल टू 0 घ्या आणि सांगा बरं कॅल्क्युलेशन काय येईल. सो 10 चालला अशा पद्धतीनं क्लॉकवाईज. सो देअरफॉर 10 इंटू व्हर्टिकल डिस्टन्स किती? 3 मीटर. सो 10 × 3, 10 × 3. राईट. आता हा बघा, हा पण इथून चालला आहे, आपण इथून चालला आहे. याच्यामुळे सुद्धा काय होईल बरं का? याच्यामुळे सुद्धा मुवमेंट 0 होऊन जाईल. उरलाय कोण? रिॲक्शन. फक्त रिॲक्शन अँटी क्लॉकवाईज चालली. सो बघा, 10 × 3 इज इक्वल टू R3 इंटू ओरिजिनल डिस्टन्स किती? 4. तर मला सांगा R3 किती येतोय? 30 डिवाइड बाय 4 7.5. तो 7.5. जर R3 7.5 पॉझिटिव्ह येतो याचा अर्थ ते टेन्शन येते. टेन्शन म्हणजे R3 ज्या डिरेक्शनमध्ये दाखवलं आहे त्या डिरेक्शनमध्ये R3. राईट. आता जर तुम्ही बघायला गेला तर पुढचं काय? R3. राईट. सो R2 काय येऊन जाईल? R3 येऊन गेला 7.5. R3 इज इक्वल टू R3 आला ना. R2 इज इक्वल टू किती मग आता? R2 निगेटिव्ह येईल. R2 इज इक्वल टू मायनस 7.5 किलोन्यूटन. सो मायनस 7.5 किलोन्यूटन. क्लिअर झालं? मायनस 7.5 किलोन्यूटन. रिॲक्शन सगळ्या फाइंड आउट झाल्या आपल्याकडून. सो रिॲक्शन अख्ख्या फाइंड आउट झाल्या आपल्याकडून. तो काय बनेल बरं का? ते रिॲक्शन फाइंड आउट झाल्या. हा वरच्या डिरेक्शनमध्ये दाखवते, मायनस दाखवावं लागेल मला. मायनस 7.5, हा 7.5, हा 10. ठीक. वरती खाली बाण दाखवायचं असेल तर पॉझिटिव्ह दाखवा, वरती दाखवायचं असेल तर मायनस सगळं दाखवावं लागेल मग तुम्हाला. बरोबर. या अशा पद्धतीने आलेलं आहे. 5. ठीक. आता मी काय करतो, आता वापरा तुम्ही जॉईंट मेथड. आता जॉईंट मेथड वापरा आणि प्रत्येक याच्यामधले फोर्सेस काढून टाका. लक्षात. तो तुम्ही रिडंडंट होता तो काढून टाकला, त्याच्या जागेवरती एफ दाखवला. आता तुम्ही काय करायचं? प्रत्येक जॉईंटमधलं फोर्सेस काढून टाकायची. मग काढा बरं का. आता चला, पहिला जॉईंट उचलला हवाला सीवाला जॉईंट. तो जॉईंट सी. जॉईंट सीला जर बघायला गेला तर काय काय बरं का?
हा इकडे P1 फोर्स आहे समजा, याला मेंबर 1 आहे ना, तर P1 म्हणतो मी. वरचा P2 आहे, खालून आहे -7.5 आहे, इकडचा इकडे दाखवतोय 10, राईट. आणि तिरपा चालला आहे एफ. याचा अँगल किती इथला, हा अँगल आहे याचा थिटा, याला काय म्हणतो थिटा. चला सांगा बरं का थिटा किती येईल रे. जर का समजा मी याला थिटा म्हणतोय, असा तिरपा दाखवून द्या. रे आज मेंबर होता ना, बाण दाखवा फक्त, डॉटेड लाईनने असं दाखवा. तर हा थिटा किती येईल, तर थिटा इज इक्वल टू येऊन जाईल साईन थिटा इज इक्वल टू किती सांगा. सक्क लक, लगतची बाजू किती आहे 3 4, तिकडचं 5 येईल. साईन थिटा किती येईल रे, समोरची बाजू 3/5, तो साईन थिटा 3/5 यायला पाहिजे, राईट, कारण की हायपोटेनस 5 असेल. आणि कॉस थिटा किती येईल बरं रे, कॉस थिटा 4/5. बस असं लिहून ठेवा फक्त, 4/5. साईन थिटा 3/5, कॉस थिटा 4/5. क्लिअर. चला आता लावा. सो जॉईंट सीवरती समेशन एफ ऑफ एक्स एफ ऑफ वाय लावा. सांगा मला काय होईल. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स जर लावलं तर काय काय होईल बरं का. P1 प्लस त्याच्या डिरेक्शनमध्ये एफचा कॉम्पोनंट जाईल एफ कॉस थिटा, त्याच्या डिरेक्शनमध्ये जाणार आहे, राईट, इज इक्वल टू हा इकडे जाणार किती 10. मला सांगा P1ची व्हॅल्यू किती येईल. सो P1 इज इक्वल टू 10 मायनस एफ कॉस थिटा. तो 10 मायनस एफ कॉस थिटा, कॉस थिटाची व्हॅल्यू किती 4/5. सो देअरफॉर 10 मायनस 4/5 इंटू एफ. कॉस थिटाची व्हॅल्यू 4/5 टाकून द्या. सो राईट कॉस थिटा, मग काय लिहिणार P1 इज इक्वल टू 10 मायनस 4/5 एफ. बोला क्लिअर आहे का इथपर्यंत. P1ची व्हॅल्यू P1 इज इक्वल टू 10 मायनस 4/5 एफ. इथपर्यंत क्लिअर आहे कुलदीप. आता P1 झाला. आपण P2 काढून घेऊ. आता P2 काढण्यासाठी मला समेशन ऑफ एफ ऑफ वाय करावं लागेल. मग एफ ऑफ वाय सांगा बरं काय येईल. तो P2 वरती चालला, P2 पण वरती चालला आणि एफचा एक कॉम्पोनंट पण वरती जाईल, कोणता एफ साईन थिटा इज इक्वल टू, राईट. अजून त्याच्या डिरेक्शनमध्ये कोण चालला आहे, किंवा याला बाण जर का उलटा दाखवून दिला असता खाली तर मग पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतली असती, किंवा तुम्ही वरती दाखवताय तर मायनस लिहावं लागेल. मग -7.5 मला लिहावं लागेल, इज इक्वल टू 0 करावं लागेल. मग पलीकडे जाऊन तर पुन्हा काय होणार 7.5 होणार आहे. सो देअरफॉर P2 प्लस एफ साईन थिटा इज इक्वल टू 7.5. तर P2ची व्हॅल्यू किती येते, P2 इज इक्वल टू 7.5 मायनस 3/5 एफ. कारण की साईन थिटाची व्हॅल्यू 3/5 आहे. झाली, तो 3/5 एफ. बोला क्लिअर झाला का. P1 आला, P2 आला. 7.5 मायनस 3/5 एफ हा झाला P2. याला P2ला ब्रॅकेट करा, P1ला ब्रॅकेट करा. P1 झाला, P2 झाला. आता आपण दुसरा जॉईंट घेऊ रे. कोणता जॉईंट घेऊ बरं का. आता आपण सी जॉईंट घेतला होता, आता आपण जॉईंट घेऊ ए जॉईंट घेऊ. सो जॉईंट ए बघा, डायग्राम तुमच्याकडे असेल. जॉईंट एला जर का घेतला तर डायग्राम अशी बनायला पाहिजे. हा पॉझिटिव्ह झाला होता, बरोबर दाखवतोय तिकडे मी, टेन्शन. हा याला काय म्हटलं होतं 5 मेंबर होता ना, हा P5 म्हणावं लागेल, राईट. हा P1 1 2 3. सो 1 2 3 हा P3 आहे. इकडचा किती आला होता रे, हा खालचा P2 किती आला होता. P2 इज इक्वल टू 7.5 मायनस 3/5 एफ, राईट. आणि हा इकडचा होता 10. आता अँगल बघा बरं का तुम्ही. मला सांगा, खालचा मी हवाला अँगल थिटा घेतला होता बघा, कोणता आतला थिटा घेतला होता, राईट. आणि इथं पण असा मेंबर होता, याला डॉटने दाखवायला पाहिजे. हा रिडंडंट काढून फेकला होता बरं का. याला थिटा घेतला होता समजा मी, तर हवाला अँगल किती येईल रे, हा सांगा मला. हवाला अँगल हा जर का थिटा असेल तर हा किती असेल, हा थिटा असेल. लक्षामध्ये म्हणजे कोणता थिटा असेल, हा थिटा असेल बघा. आणि थिटाची व्हॅल्यू तर तुम्हाला माहिती आहे, थिटाची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. चला आता वापरा बरं का, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स वापरा. थिटाची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, कॉस थिटा साईन थिटा दोघांची व्हॅल्यू तुम्ही वरती काढून ठेवलेली आहे. तो थिटा कोणता जातो ओळखून घेतला, काम झालं. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स वापरतो, तो काय येईल बरं का. P3 बी चालला तिकडं, प्लस 10 पण चालला तिकडेच. सो 10 पण तिकडे चालला, P3 पण तिकडे चालला, P5चा कॉम्पोनंट पण तिकडेच जाईल. सो P5चा कॉम्पोनंट जातोय प्लस P5 कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू 0. हे झालं इक्वेशन नंबर 1 या केसमध्ये, राईट. आता मी पुढे काय करणार, इक्वेशन झालं, पुढचा एफ ऑफ वाय वापरा. एफ ऑफ वाय जर तुम्ही वापरलं, खाली जाणारे कोण कोण आहेत बघा. सो खाली जाणारे कोण कोण आहे, खाली बघा 7.5 मायनस
3/5 एफ हा चालला खाली बरोबर. अजून कोण आहे याचा कंपोनंट येईल हा पण खाली जातो आहे प्लस प्लस P5 साईन थिटा इज इक्वल टू झिरो तुम्ही मला सांगा हां तुम्ही मला सांगा रे आता P5 साईन झालं का 7.5 3/5 7.5 मायनस 3/5 एफ प्लस इज इक्वल टू झिरो करा. आता याच्यावरून मला तुम्ही बघा साईन थिटाची व्हॅल्यू किती असते 3/5 असते राईट. याच्यावरून मला P5 ची व्हॅल्यू सांगा किती येते. सो P5 इज इक्वल टू हाऊ मच P5 इज इक्वल टू किती येते एफ मायनस 12.5 येते का चेक करा. एफ मायनस 12.5 P5 ची व्हॅल्यू एफ मायनस 12.5 एवढी येते का P5 ची व्हॅल्यू. हा जीकडचा मेंबर आहे. जर तुम्ही P5 ची व्हॅल्यू काढू शकलात तर P5 ची व्हॅल्यू उचलायची याच्यात टाकून द्यायची पहिल्या इक्वेशनमध्ये P3 + 10 राईट का तेवाला होतं ते त्या इक्वेशनमध्ये टाकायची तुम्हाला जे ना P3 ची व्हॅल्यू पण भेटून जाईल. पहिले P5 आला का तुमचा एवढं सांगा P5 इज इक्वल टू एफ मायनस 12.5 आला. न्याय येत आहे का चेक कर बघ. P5 इज इक्वल टू एफ मायनस 12.5 तेवढं 12.5 नाही येते तिथे माझं तर नाही येते ते इक्वेशन सांग बरं. 7.5 मायनस 3/5 एफ आणि प्लस P5 साइन थिटा 7.5 मायनस 3/5 एफ राईट इज इक्वल टू पुढे पाठवून देतो मी P5 इंटू 3/5 राईट. हे मायनसमध्ये जाईल का कारण की इकडे प्लस होतं पलीकडे जाऊन मायनस. मग आता आम्ही काय करतोय हा 3/5 ने जर काय या पूर्ण इथून कॅल्क्युलेशन करून टाक 7.5 हे या सगळ्यांना मला 3/5 ने काय करायचं डिवाइड करायचं. सो P/5 इज इक्वल टू P/5 इज इक्वल टू तर उत्तर काय येईल मायनसवरती जर का मी समजा मायनस सगळं तिकडे नेतोय तर ते काय होईल बरं का 7.5 डिवाइड बाय 3.5 किती येईल 3.5 म्हणजे 0.6 मग 7.5 डिवाइड बाय 0.6 किती येते सांग मायनस 12.5 येते ना 12.5 सगळं टोटल 12.5 येते ना. हां तर एफ मायनस 12.5 करा उत्तर तुमचं येऊन जाईल. म्हणजे P5 ची व्हॅल्यू आली एफ मायनस 12.5. आता मला काय काढायचं आहे P3 तर P3 किती येतो सांगा. P3 ची व्हॅल्यू यायला पाहिजे मायनस 4.5 एफ. P3 इज इक्वल टू मायनस 4/5 एफ चेक करा येते का. P3 इज इक्वल टू मायनस 4/5 एफ ती व्हॅल्यू उचलायची P5 ची वरच्या ज्या टाकून द्यायची कट काहीतरी होईल. सो मायनस 4/5 एफ यायला पाहिजे. कॉस थिटाची व्हॅल्यू किती असते कॉस थिटाची व्हॅल्यू 4/5 या केसमध्ये कॉस थिटा इज इक्वल टू 4/5 साइन थिटा इज इक्वल टू 3/5 चेक करा. P3 इज इक्वल टू मायनस 4/5 एफ आली. झालं का तो मायनस 4/5 एफ. आता जॉईंट डी घ्या. सो जॉईंट डी जवळ कोण कोण आहे बरं का बघा. सो जॉईंट डीवर रिॲक्शन वरती लागते ती राईट. नंतर एक मेंबर आहे ज्याला 4 नंबरचा मेंबर म्हणलं तो P4 इकडे लागल. नंतर एक तिरपा असा होता तो तिरपा असा राईट ना ती व्हॅल्यू काहीतरी आली एफ मायनस 12.5 आलेली राईट. आणि इकडचा मेंबर जो काय याची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 10 मायनस 4/5 एफ चेक करून घ्या बरोबर आहे का सगळं. हा जॉईंट आपला डीवाला जॉईंट हा डीवाला जॉईंट. आणि आता अँगल हा अँगल थिटा आहे खालचा हा वाला अँगल थिटा असणार आहे चेक करून घ्या थिटा येईल तो थिटा खालचा आहे. आता व्यतिक्रम कोण तो वरती तुम्ही कोपऱ्यामध्ये थिटा दाखवला होता खाली इकडे काय असेल इकडे थिटा असेल ॲडजस्टंट अँगलनुसार अल्टरनेट अँगलनुसार राईट. तो हा इकडचा कसा बरं का डायग्राम बघा ना इथला थिटा आहे ना तो 100% इथला थिटा राहील राईट. तो हा थिटा दाखवतो इथं. मग आता लागा कामाला समेशन ऑफ. आता मला सांगा तुम्हाला काय अननोन आहे अननोन तुम्हाला हे भेटून गेला आहे हा तिरपा भेटून गेला आहे फक्त उभावाला अननोन आहे ना. मग तुम्ही एक काम करा समेशन ऑफ F(y) वापरा फक्त. समेशन ऑफ F(y) इज इक्वल टू 0 तेवढंच वापरायची गरज दुसरं काही वापरायची गरज नाही. मग काय P4 चालला वरती त्यासोबत 7.5 पण वरती चालला खालची रिॲक्शन 7.5 होती तो पण वरती चालला राईट. नंतर अजून याचावाला उभा कॉम्पोनंट वरती जाईल तो साईन असेल तो प्लस एफ मायनस 12.5
12.5 इंटू साईन थिटा म्हणजे 3/5 तो साईन थिटा इज इक्वल टू 0 करा, इज इक्वल टू 0 करा आणि सांगा मला P4ची व्हॅल्यू किती येईल. P4 इज इक्वल टू हाऊ मच. करून बघा. P4 इज इक्वल टू येते 3/5 मायनस 3/5. P4 इज इक्वल टू मायनस 3/5 F. P4 इज इक्वल टू मायनस 3/5 F. आता सगळे प्रोसेस कॅल्क्युलेट करून झालेले आहे. P1 P2 P3 P4 सगळे झालेले आहेत. आता आपण टेबल बनवून टाकूया. चला टेबल बनवा. आता तुम्हाला मी अगोदरच बोललोय, इकडे असो का पलीकडे असो, मागच्या वेळेस आपण 2 मेंबर घेतले, तुम्हाला सगळे मेंबर घ्यावे लागतात. ठीक आहे, ऑल मेंबर्स. सो देअर 4 मेंबर्स कोणकोणते मेंबर आहेत? 1 2 3. जागा जास्त मोठा पेज वापरा बरं का. मोठा पेज म्हणजे जवळजवळ किती 1 2 3 4 5 6 कॉलम बनायला पाहिजे. मेंबर 4 5 6. तुम्ही म्हणाल 6 कसं काय रिडंडंट, पण तो रिडंडंटला गेली मी. 6वा कोण मेंबर? त्यात ॲक्च्युली 6 किती आहेत? 5च आहेत. 6वा मला घ्यावा लागेल तो रिडंडंट, राईट. तर याचा P1 किती आला बरं का? P1 मीन्स वॉट? मेंबर फोर्स. 1 नंबरचा जो मेंबर होता त्याच्यामधला एवढा आला आहे का बघा बरं का, 10 मायनस 4/5 F. दुसरा जो मेंबर आहे त्याच्यामधला एवढा येतो का चेक करा, 7.5 मायनस 3/5 EF. दुसरा मेंबर. तिसरा मेंबरला मायनस 4/5 F. चौथा मेंबर मायनस 3/5 EF. पाचवा मेंबर F मायनस 12.5. आणि 6वा काय असेल? रिडंडंट F. ठीक आहे, झालं का इथपर्यंत? रे क्लिअर आहे काय? हा झाला आपला P1. चला आता आपल्याला काढायचं आहे डॅबा PI विथ रिस्पेक्ट टू डॅबा F, राईट. तर जो रिडंडंट असतो त्याच्या रिस्पेक्टनं तुम्हाला घ्यावा लागेल. आता बघा, हा जो काही याच्यामधला फोर्स आहे P1 हा इन टर्म ऑफ F आहे, आपण इन टर्म ऑफ F आहे, सगळे इन टर्म ऑफ F आहेत. तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेता येईल ना माझा? चला सांगा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल बरं का? डॅबा PI विथ रिस्पेक्ट टू F याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल म्हणजे हा सांग. 10 मायनस 4/5 F याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल विथ रिस्पेक्ट टू F? मायनस 4/5. चल या चला पटपट. मायनस 4/5. खालचा काय येईल? मायनस 3/5. मायनस 3/5. राईट. तिसरा काय येईल? मायनस 3/5. मायनस 4/5. मायनस 4/5. राईट. नंतर मायनस 3/5. राईट. नंतर इथं काय येईल बरं का? चला 5वा आणि 6व्याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल? 1 and 1. राईट. सो F मायनस 12.5 आहे. सो Fचा डेरिव्हेटिव्ह F केला तर 1 येईल. बोला झाला का हा कॉलम काढून? हा कॉलम झाला. त्याचा पुढचा कॉलम. सो नेक्स्ट कॉलम आहे आता. नेक्स्ट कॉलममध्ये आपण एल आय लिहू. एल आय म्हणजे काय? लेंथ. प्रत्येक याची लेंथ. 1 नंबरचा जो मेंबर होता त्याची लेंथ किती आहे बघा? नाव तुम्ही दिलेत ना 1 नंबरचा मेंबर. 1 नंबरच्या मेंबरची लेंथ बघा. 1 नंबरचा मेंबर आहे, 1 नंबरचा जो मेंबर आहे त्याची लेंथ 4 आहे. 2 नंबरचा मेंबर जो आहे त्याची लेंथ किती आहे? चेक हा 3 आहे. 2 नंबरचा मेंबर आहे त्याची लेंथ किती आहे? 3 आहे. नंतर 3 नंबरचा मेंबरची लेंथ आहे 4. 4 नंबरची किती आहे? 3. 5 नंबरचं किती आहे? चला सांगा 5 नंबरचं किती असेल? 5. आणि 6 नंबर रिडंडंट जो काय आहे तो पण किती असेल? 5. तो ते पण तिरपे आहेत ना. हायपोटेनसनुसार 5 येईल. 3 4 5 3 4 5. राईट. तो 6चे 6 मेंबर घ्यायचे. आता आलं लक्षामध्ये? तो जो रिडंडंट काढून फेकला होता ना त्याला पण घेतला आहे 6 नंबरवाला. ठीक आहे, तो पण घेतला आहे. एल आय झाला सगळ्यांचं. आता आपण काय करणार? सो एल आय झाल्यानंतर पुढचं असणार आपलं आता आपल्याला जो काही लागत असते त्यांचा आपण आता काय करणार? गुणाकार करणार. कोणाचा बरं का? सो मला आता तिघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. सो तिघांचं मल्टिप्लिकेशन करतो. तर पुढचं जे काही असणार आता PI डॅबा PI डॅबा F इंटू L, राईट. आणि डिवाइड बाय EI ती EI नंतर करू आपण, राईट ना. तो डिवाइड बाय EI करायचा असताना फॉर्म्युला काय असतो आपला? PI LI डिवाइड बाय अशा पद्धतीने. मग या तिघांचा गुणाकार करतो मी. चला या तिघांचा गुणाकार करून सांगा पटपट किती. पहिली व्हॅल्यू जी येते ती चेक करत राहा. -32 प्लस 2.56 F अशी. ठीक आहे. ए बघा PI डॅबा PI विथ रिस्पेक्ट टू डॅबा F इंटू एल आय या तिघांचा गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, तो व्यवस्थित इज्जतीत करावा लागेल गुणाकार. -32 प्लस 2.56 F. पुढे अजून खाली
-13.5 प्लस 1.08 एफ, ठीक, एफ खालचा 2.56 एफ, याला सॉल्व करायचं नंतर, ठीक आहे. हां, नंतर 1.08 एफ, नंतर पाचवा मेंबर 5F, 5F मायनस 62.5, 5F मायनस 62.5 आणि शेवटचा आहे 5F, शेवटचा आहे 5F. ठीक आहे, इथपर्यंत आलोत. झालं आहे, हा कॉलम झाला. ठीक, तो आता पुढे जाऊ. लिहून झालं का रे? -32 प्लस 2.56 -13 256 1 पॉईंट लिहून झालं का? मला खोडायचं आहे. हो. हां, 6वा मेंबर पण झाला. ठीक, तो आता खोडतो. आता आपण काय करणार बरं का? आपल्या फ्रॉम कास्टिग्लिओनस थेरम, कास्टिग्लिओनस सेकंड थेरम, ज्याला आपण म्हणतो मिनिमम स्ट्रेन एनर्जी थेरम, लिस्ट वर्क थेरम. लिस्ट वर्क का कामच करत नाही ते, कारण की तो रिडंडंट लावल्यानंतर डिस्प्लेसमेंट होत नाही, बाकीच्या याच्यामध्ये स्ट्रेन एनर्जी देणार नाही, बाकीचे मेंबर कामच करत नाही. सो लिस्ट वर्क थेरम म्हणा किंवा मिनिमम स्ट्रेन एनर्जी, राईट. सो देअरफॉर आपलं काय असते बरं का फॉर्म्युला? PI LI इंटू PI LI इंटू व्हॉट, डॅबा P बाय डॅबा F, याच्या खाली असतं AI EI. आता इथं कॉन्स्टंटच आहे ते, त्यामुळे आपण त्याला कॉन्स्टंटला बाहेरच काढून ठेवले. 1/EI हे कॉन्स्टंट बाहेरच राहू द्या. मध्ये काय उरते बरं का? मध्ये समेशन ऑफ PI LI इंटू डॅबा PI डॅबा F अशा पद्धतीने. आता यांची सगळ्यांची बेरीज करावं लागेल. म्हणजे शेवटचा जो कॉलम केला आहे तुम्ही, त्या सगळ्यांची तुम्हाला सम करावी लागेल. सम किती निघून येते सांगा बरं का रे? अख्ख्यांची सम जर काढायला गेलात ना, ते सम किती येईल? सो समेशन ऑफ PI LI डॅबा PI विथ रिस्पेक्ट टू डॅबा F याची सम जर बघायला गेलो तर ही सम किती येते? ही सम येते 17.28 F मायनस 108, एवढी सम येते. मग जरी एवढी सम येत असेल, 1/EI तुम्ही कॉन्स्टंट बाहेर काढून टाकलाय बरं का. सो 1/EI एवढी जर का सम येत असेल तर मग काय करणार मी? 1/EI 1/AE 1/AE, तो AE कॉन्स्टंट आहे आपला, 1/AE कॉन्स्टंट आहे, इंटू ही सगळी टर्म 17.28 F मायनस 108 इज इक्वल टू 0. का 0? कारण की तुम्ही अगोदरच बोललेत स्ट्रेन एनर्जी विथ रिस्पेक्ट टू F इज इक्वल टू 0. तो मिनिमम स्ट्रेन एनर्जीचा नियम लावला आहे. अशाप्रमाणे 0 जर केला तर इज इक्वल टू 0 करावं लागेल. AE पलीकडे पाठवला तो 0 होऊन जाईल. मग काय उरेल बरं का रे? काय उरेल इथं 17.28 F इज इक्वल टू 108. सो F इज इक्वल टू किती आला? तो रिडंडंट फोर्स किती आला सांगा? रिडंडंट फोर्स इज इक्वल टू हाऊ मच? F इज इक्वल टू 108 डिवाइड बाय 17.28 किती आला रे? F पॉझिटिव्ह येतोय तो, म्हणजे जसं तुम्ही डायरेक्शन अजून केला होता 6.25, तो 6.25 जसा तुम्ही अजून केला होता तसा. मग आता हा जर काही F तुम्ही आणून टाकला तर तुम्ही जो टेबल बनवलेला आहे त्या टेबलमध्ये शेवटी एक कॉलम बनवून तुम्ही त्या कॉलममध्ये PI लिहू शकतात का किलो न्यूटनमध्ये? PI म्हणजे काय? मेंबरमधले फोर्सेस. आता बघा, जो PI तुम्ही काढला होता तो 10 - 4/5 F होता. मग आता Fची व्हॅल्यू त्याच्यात टाका, मग उत्तर सांगा मला PI किती येईल पहिल्या मेंबरमधला? 10 - 4/5 इंटू 6.25, Fची व्हॅल्यू 6.25 टाका चला आणि उत्तर सांगा चला. 1 2 3 4 चला. 10 - 4/5 इंटू Fची व्हॅल्यू किती काढली तुम्ही? 6.25. पहिल्या मेंबरमध्ये फोर्स किती येतोय? 5. दुसऱ्यामध्ये फोर्स किती येतोय? 3.75. टाकत राहा, चेक करत राहा. तिसऱ्यामध्ये -5. चौथ्या मेंबर -3.75 -3.75 -6.25, राईट. आणि जो काही रिडंडंट होता तो रिडंडंट आपण आणला होता 6.25. क्लिअर? ही झाली ॲनालिसिस, हे झाले इंटरनल फोर्सेस. तो इंटरनल फोर्सेस अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करत असतो. बोला, क्लिअर झाला काय? हे एक्झाम्पलच घेऊन सांगितलं मी पूर्ण डिटेलमध्ये. तर इनडिटर्मिनंट ट्रस्ट जो असतो, रिडंडंट ट्रस्ट म्हणा किंवा इनडिटर्मिनंट ट्रस्ट, तर त्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करावं याची कहाणी मी तुम्हाला सांगून दिली. इथपर्यंत क्लिअर झालं काय सगळं तुम्हाला? क्लिअर? राईट. आता आपण जाणार, ही झाली पहिली मेथड. पण दुसरी एक मेथड अजून आहे ना आपल्याकडे, युनिट लोड मेथड, मॅक्सवेल मेथड, व्हर्च्युअल मेथड, एक्सटेन्शन ऑफ कास्टिग्लिओन मेथड, राईट ना. ती मेथड आहेच आपल्याकडे. सो सेकंड मेथड, ही झाली पहिली मेथड.
युनिट लोड मेथड. या युनिट लोड मेथडला मॅक्सवेल मेथड म्हणतो मी. राईट. अजून याला काय म्हणतो व्हर्च्युअल लोड मेथड. यालाच काय म्हणतो एक्सटेन्शन ऑफ कास्टिग्लिआनो सेकंड थेरम. ठीक. तो सगळे नावं देऊन द्या. आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल का आणि बघा याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी कराव्या लागतील डायरेक्ट. काय करावं लागेल, एक तर त्या फोर्समुळे तुम्हाला सगळे फोर्सेस काढावे लागतील, नंतर युनिट लोड लावल्यामुळे फोर्सेस काढा. हे तर नेहमी तिकडे पण केलं आहे. तो के साठी काढावं लागतं आणि एक्सटर्नल फोर्स साठी काढावं लागतं. हे तर आपण तिकडे पण केलेले. ओके. तो सेम स्टोरी तुम्हाला करायची. मग आता मी काय करणार, प्रोसिजर बघा काय काय असेल आपल्या. तो जो काही आपला ट्रस असतो, समजा हा ट्रस मी घेतला, राईट, असा फोर्स लागलेला आहे, अशी मेंबर आहे. तर हा जो काही ट्रस आहे आपल्याला माहिती आहे, आपल्याला काय माहिती की याच्यामधला रिडंडंट कोणता आहे, एक ना एक तर पक्का एक रिडंडंट असणार आहे. तो रिडंडंट मला कळून गेला. समजा तो रिडंडंट जो होता त्याला मी काढून टाकला, एक रिडंडंट त्याला काढून टाकला समजा मी. इकडे पी राईट. आहे का. आता काय करायचं, पहिली स्टेप, जो रिडंडंट असतो त्याला डायरेक्ट काढून टाकायचं, काहीच नाही, फोर्स पण आणायची नाही त्याच्यासाठी, काहीच नाही. रिडंडंटला डायरेक्ट पुरा काढून टाकायचा आणि रिडंडंटला काढून झाल्यानंतर जो काही एक्सटर्नल फोर्स आहे आपला त्याच्यामुळे प्रत्येक मेंबरमध्ये आपला किती फोर्स येतोय तो कॅल्क्युलेट करून टाकायचा. राईट. सो तुम्ही काय करायचं, मेंबरमधले फोर्सेस कॅल्क्युलेट करून टाकायचे. रिडंडंटला पूर्ण काढून टाकायचा, लिहित राहा बरं का. रिडंडंटला पूर्ण काढून टाकायचा आणि एक्सटर्नल फोर्समुळे आपल्या मेंबरमध्ये किती फोर्सेस डेव्हलप होत आहेत ते तुम्ही काढून टाकायचं. तुम्ही काय काढून टाकलं बरं का, पी आय काढून टाकलेत. पी आय म्हणजे मेंबरमधले फोर्सेस काढून टाकले. ठीक आहे. पुढे काय करणार, ही झाली पहिली प्रोसिजर. नंतर मी काय करणार, नंतर मी एक्सटर्नल लोड काढून फेकून देईल. नंतर मी काय करून टाकेल, एक्सटर्नल लोड काढून फेकून देईल. राईट. आणि जो काही रिडंडंट मी काढून फेकला होता त्या रिडंडंटच्या डिरेक्शनमध्ये मी काय करणार माहिती आहे का, 1 किलोन्यूटनचा फोर्स इक्वल आणि अपोजिटला होणार. सो एक्सटर्नल फोर्स काढून फेकून द्या आणि रिडंडंट जो तुम्ही काढून फेकला आहे त्याच्या डिरेक्शनमध्ये 1 किलोन्यूटनचा फोर्स लावा आणि त्याच्यामुळे मेंबरमध्ये येणारे जे काही फोर्सेस असतील ते कॅल्क्युलेट करून टाका. आणि त्याला तुम्ही काय म्हणतात, तुम्ही त्याला के आय म्हणतात किंवा यू आय म्हणतात. तर यू आय वापरा किंवा के आय वापरा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर तुम्ही प्रत्येक याच्यामधलं काय फाइंड आउट करून टाकला, आता के आय फाइंड आउट करून टाकला. राईट. हे झालं. हां, ते झालं गड्या. हे झालं तर आपल्या लक्षामध्ये येऊन जाईल काय बरं का, या आता तुम्हाला जर विचारलं मी आता एवढी ॲनालिसिस झाली. सुरुवातीला आपण काय केलं, सुरुवातीला फक्त एक्सटर्नल लोडमुळे याच्यामधला फोर्स काढून टाकला, नंतर युनिट लोड लावून याच्यामधला फोर्स काढून टाकला. आता लक्ष द्या. आता काय लक्ष द्या, हा जो काही मेंबर आहे या मेंबरमध्ये रिझल्टंट फोर्स किती येईल बरं का. तुम्ही म्हणणार पहिला आला होता पी आय, राईट, आणि नंतर काय आला होता, युनिट लोडमुळे आला होता. परंतु मला एक सांगा, ह्या जो रिडंडंट मेंबर होता त्या रिडंडंट मेंबरमधला जो फोर्स असेल ॲक्च्युली तो 1 युनिट असेल का रे, 1 किलोन्यूटन असेल का, तो नाही. तो काहीतरी असेल. तो काय असेल, तो यफ असेल. माहीत नाही आपल्याला, यफ असेल, यफ. तो काय असेल, यफ असेल. त्यामुळे मला काय कळतं की यार हा जो काही मेंबर आहे ना, हा मेंबर याच्यामधला फोर्स किती येतोय. सो मेंबर फोर्सला आपण समजा एफ आय म्हणूया. मेंबरमधला फोर्स तुझा आहे एफ आय इज इक्वल टू मेंबर फोर्स. आणि तो मेंबरमधला फोर्स काय येईल बरं का, मेंबरमधला फोर्स येईल एक्सटर्नल लोडमुळे येणारा फोर्स पी आय प्लस युनिट लोडमुळे जो आणला होता त्याला मी यू आय म्हणा किंवा के आय म्हणा. समजा तुम्ही काय म्हणता त्याला क्यू आय, मी यू आय वापरतो आता. ठीक आहे, यू आय वापरतो. सो यू आय, युनिट लोडमुळे काय यू आय वापरतो. सो यू आय इंटू काय करावं लागेल तुम्हाला, यू आय इंटू एफ. एफ म्हणजे काय, जो रिडंडंट फोर्स आहे ना हा वाला, ॲक्च्युली तो 1, आता तुम्ही 1 दाखवतायत पण तो काय असेल, एफ असेल. तो एफ असेल, काही ना काही असेल तो. राईट. मग काही ना काही असेल. मग तुम्ही एकामुळे इथला फोर्स काढतायत ना, तर तो काय आला, यू आय आला. पण यू आय असेल का याच्यामधला, नाही. याच्यामधला यू आय राहणार नाही. मग किती असेल, एफ इंटू यू आय असेल. हा जो रिडंडंट आहे ना, हा रिडंडंट इंटू यू आय असेल. क्लिअर आहे का, कारण की तिथे एक थोडी असेल ना, तिथे यू आय असेल. म्हणून इथं एफ बघा, इथं एक राहणार नाही, इथं एफ राहणार. सो एफ इंटू यू आय अशा पद्धतीने काढावं लागेल. मग हा मेंबर फोर्सचा फॉर्म्युला हा झाला आपला. सो मेंबर फोर्स इज इक्वल टू एक्सटर्नल लोडमुळे आणि युनिट लोडमुळे यू आय आला, पण युनिट लोड असतो का, तो नाही. तो रिडंडंट एफ असतो. म्हणून तुम्ही यू आय इंटू एफ करणार. क्लिअर आहे का. मेंबर फोर्स एफ आय इज इक्वल टू मेंबर, राईट, एफ आय म्हणजे काय, मेंबर फोर्स इज इक्वल टू एक्सटर्नल याच्यामुळे फोर्स प्लस यू आय इंटू रिडंडंट फोर्स. काय माहिती नाही मला, त्याला एफ मी पकडला आहे. राईट. अशा पद्धतीने काढून टाकणार आपण. क्लिअर आहे का इथपर्यंत, बोला. इथपर्यंत क्लिअर आहे. उदाहरण घेऊ त्याच्यातून तुम्हाला अजून क्लिअर होईल.
तर इथपर्यंत जर का क्लिअर असेल तर आता आपण काय करून टाकू, आता याचं पुढची ॲनालिसिस एक्सटेन्शन ऑफ व्हॉट कास्टिक लेनो, तर याची पुढची ॲनालिसिस आपण काय करणार, कास्टिक लेनोचा थेरम वापरून टाकणार. आता कास्टिक लेनोचा थेरम कसा वापरणार मी, लक्षात घ्या. सो कास्टिक लेनोचा थेरम आपण कसा वापरणार, सेम मिनिमम स्ट्रेन एनर्जी. सो मिनिमम स्ट्रेन इन नथिंग बट व्हॉट, स्ट्रेन एनर्जी विथ रिस्पेक्ट टू रिडंडंट फोर्स, काय एफ असेल तो इज इक्वल टू व्हॉट, इज इक्वल टू 0 घेणार तुम्ही. आपल्याला माहिती यार यूचा फॉर्म्युला आपण काय काढून ठेवला आहे, यूचा फॉर्म्युला आपल्याला माहिती, तर किंवा याचा पूर्ण फॉर्म्युला आपल्याला माहिती. काय फॉर्म्युला असतो आपला, डॅबा यू बाय डॅबा एफचा तो असतो पूर्ण फॉर्म्युला. याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती, समेशन I21 इज इक्वल टू एन, राईट, हा वाला. आता या ठिकाणी काय असेल, या ठिकाणी मेंबरमधला फोर्स जो आहे तो मेंबरमधला फोर्स P1 असेल का, नाही. किती असेल मग तो Fi असेल. Fi आपण काढला, चालू बघा वरती Fi दाखवला. सो Fi Li डिवाइड बाय A1 E1 इंटू डॅबा ऑफ एफ मेंबर फोर्स. मेंबर फोर्स कशामुळे, एक्सटर्नल लोडमुळे आणि युनिट लोड आणि तो रिडंडंटचा काय होता त्यांचा गुणाकारमुळे, डिवाइड बाय डॅबा रिडंडंट डॅबा एफ इज इक्वल टू व्हॉट 0. हे इक्वेशन आपल्याला वापरावं लागेल. वेअर मेंबर फोर्स Fi इज इक्वल टू व्हॉट, Pi प्लस Ui इंटू रिडंडंट एफ, रिडंडंट एफ. बोला क्लिअर आहे का इथपर्यंत, क्लिअर आहे का रे, हो. राईट. इथपर्यंतची बात जर समजा क्लिअर झाली तर मग आता पुढं काय करावं, इथपर्यंत बात जर पुढे झाली तर काय आता, सो लक्षामध्ये घेऊन जाईल आपल्या की हे झालं बाबा याचा ॲनालिसिस. मग तुम्ही काय करणार बरं का, इथपर्यंत आलेत. सो आता आपण काय करणार, याला पुढे जर वाढून घेऊ बरं का. पुढे कसं वाढायचं, F1ची व्हॅल्यू तुम्ही काय टाका, P प्लस UIF टाका. मग काय होईल एक्सप्रेशन बघा, एक्सप्रेशन काय होईल बघा सगळ्यांनी. तो समेशन I इज इक्वल टू 1 टू n, F1ची व्हॅल्यू मी टाकतो आता P प्लस UI Pi प्लस UI इंटू F, राईट, इंटू डॅबा Fi. सो डॅबा Fi हे काय झालं बरं का, P झाला आपला, याला L1 करावं लागेल. सो F1 इंटू L1 डिवाइड बाय A1 इंटू A1 इंटू आय करा, आय इंटू काय करायला लागेल, इंटू करावं लागेल तुम्हाला डॅबा Fi विथ रिस्पेक्ट टू डॅबा F. सो Fi किती आहे, Fi इज इक्वल टू Pi प्लस UF. मला सांगा याचा डेरिव्हेटिव्ह जर का समजा विथ रिस्पेक्ट टू एफ घ्यायला गेलात, उत्तर काय येईल रे, याचं उत्तर विथ रिस्पेक्ट टू एफ जर घ्यायला गेलात तर, विथ रिस्पेक्ट टू एफ जर घेतला तर काय येईल, फक्त UI. काय येईल, UI, फक्त UI आहे का, कारण की हा Pi जो आहे संबंध याचा काही नाही, हा 0 झाला, हा जो काय 0 होईल. सो देअरफॉर याचं उत्तर काय निघून येईल, याचं उत्तर निघून जाईल फक्त आणि फक्त UI. याचं उत्तर काय निघून येईल, UI. मग मला सांगा तुम्ही, इथे येऊन जाईल UI. एक्सप्रेशन काय बनेल रे फायनली, एक्सप्रेशन काय बनेल फायनली, एक मिनिट, लिसन. सो हां, आता इकडचा जो काही काढला आहे मी, हा UI काढला आहे ना. हां, आता तुम्ही एक काम करा ना, याला मल्टिप्लाय करा बरं का मध्ये. हा काय आपला UI, राईट, याला मल्टिप्लाय करा बरं का. मल्टिप्लाय करावं लागेल ना, ब्रॅकेट येतो. तुम्ही असं करू शकतो का बघा, 1 to n, राईट. या UIला जर का पहिल्या याच्यामध्ये जर का मल्टिप्लाय करून टाकलं तर असं येईल का, Pi Li UI डिवाइड बाय AI EI. तो हा L आणि U हे दोघं जर का मी Pला मल्टिप्लाय करून टाकले ते वेगळे होऊन गेले. प्लस आता प्लस करतो, प्लस हा F तर आपला काय बरं का, F रिडंडंट आहे, त्याला मी साईडला लिहिणार. रिडंडंट आहे तो, रिडंडंट एकटा राहणार. सो F रिडंडंटला मी बाहेर लिहिणार. समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 टू n. मध्ये काय उरतंय, चेक करा. मध्ये काय उरतंय, मध्ये उरतंय आपलं U स्क्वेअर. इथलं याच्या पुढचं सांगतोय मी, याच्या पुढचं. सो याच्या पुढचं मी हिरव्या कलरने दाखवतो तिथं खाली. Fला बाहेर काढला आहे, F समेशन फ्रॉम I टू 1 n. मध्ये काय उरतंय, मध्ये उरतंय U I चा स्क्वेअर, खाली हे आहे ना U इथं मल्टे, इंटू L डिवाइड बाय AI EI. क्लिअर आहे काही, सेपरेट करून टाकलं डाय अख्खं इकडे तिकडे. AI तुम्ही कॉमन बी केलं असं तरी चाललं असतं, राईट. मग 2 टर्म येऊन गेला, हावाला एक आला प्लस हेवाला एक आला, इज इक्वल टू व्हॉट 0. इज इक्वल टू काय आलं 0. चला आता आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला F काढायचा असतो, रिडंडंट फोर्स काढायचा असतो. मग जर तुम्हाला हा रिडंडंट फोर्स काढायचा असेल तर याला पलीकडे पाठवून द्या, डिवाइड बाय हे करून टाका. काय उत्तर येईल सांगा. सो F इज इक्वल टू मायनस
मायनस त्याला मी पलीकडे पाठवतो ना, सो मायनस समेशन आय इज इक्वल टू 1 to n पी आय यू आय एल आय डिवाइड बाय ए आय इंटू ई आय. ओके, ई आय डिवाइड बाय समेशन आय 1 to n यू आयचा स्क्वेअर इंटू एल आय डिवाइड बाय ए आय ई आय. क्लिअर. जर ए आय ई आय जर का कॉन्स्टंट असतील, याचं ए जर का कॉन्स्टंट असेल, ए इज इक्वल टू वॉट कॉन्स्टंट, तर तुम्हाला काय दिसायला भेटेल, हा इथून कट होऊन जाईल सरळ एक्सप्रेशन काय भेटेल. सो ए कॉन्स्टंट जर असेल तर मायनस समेशन आय इज इक्वल टू 1 to n पी आय यू आय एल आय डिवाइड बाय समेशन आय इज इक्वल टू 1 to n यू आयचा स्क्वेअर इंटू एल आय. बोला क्लिअर आहे का एक्सप्रेशन. हे एक्सप्रेशन तुम्हाला परीक्षेला विचारतील. रिडंडंट फोर्स काढायचं बाय युनिट मेथड. सो युनिट 1 मेथड. मग आता ज्या ठिकाणी यू आय आहे ते तिथे फक्त के देऊन देतील. एकदा सांग, परत सांग. हां एक्सप्रेशन सांग ना एकदा, आलं खाली. हां. सो एक्सप्रेशन काय आलं बरं का आता, एफ इज इक्वल टू मायनस समेशन आय इज इक्वल टू 1 to n पी आय यू आय एल आय डिवाइड बाय ए आय ई आय. राईट. ए आय ई आय जे आहेत ना, तुम्हाला कॉन्स्टंट जर का म्हणजे काढून टाकायचं ते, पण आता सध्या कॉन्स्टंट नाही घेते मी, सरळ केस घेतली. समेशन यू आयचा स्क्वेअर एल आय डिवाइड बाय ए आय ई आय. समेशन रनिंग फ्रॉम आय इज इक्वल टू 1 to n. कळालं नाही हा. हे एक्सप्रेशन पाठ करायचं आहे आपल्याला, बाकी मधलं काही घेणं देणं नाही. हे एक्सप्रेशन आपल्याला लागणार आहे, मधलं एक्सप्रेशन काही घेणं देणं नाही. ठीक आहे, हे एक्सप्रेशन पाठ करायचं आहे. मग आता हे एक्सप्रेशन, मग कधी कधी ते परीक्षेमध्ये काय देऊन देतात, यू आयच्या ठिकाणी के देऊन देतील फक्त. एक्सप्रेशन काय बनवून देईल, एक्सप्रेशन बनवून देईल अशा पद्धतीने. समेशन आय इज इक्वल टू 1 to n पी आय के आय एल आय डिवाइड बाय ए कॉन्स्टंट समजा कट करून टाकू, डिवाइड बाय समेशन आय इज इक्वल टू 1 to n के आयचा स्क्वेअर इंटू एल आय. बोला क्लिअर आहे काय. असं पण देऊन देतील, ए आय जर कॉन्स्टंट, राईट. फक्त यू आय रिप्लेस बाय के. ठीक आहे. बट ही झाली आपली एक्सटर्नल लोडिंगमुळे. तर एक्सटर्नल लोडिंगमुळे आतमध्ये येणारे जे फोर्सेस आहेत ते कॅल्क्युलेट करून झाले. पण आपल्याला माहिती आहे मॅक्सवेल मेथड किंवा त्याला व्हर्च्युअल मेथड म्हणतो आपण, त्याच्या मदतीने आपण टेम्परेचरमुळे येणारे आतमधले मेंबरमधले फोर्सेस पण काढू शकतो. मग आता मागे आपण डिस्प्लेसमेंट काढलं होतं ना, या केसमध्ये आपण काय करतोय, टेम्परेचरमुळे मेंबरमधले फोर्सेस पण येतील, तर ते पण मला काढता येतील. तो टेम्परेचरमुळे काढता येतील. नंतर लॅक ऑफ फिट म्हणजे मेंबर छोटा मोठा असेल त्याच्यामुळे, राईट. आणि नंतर मला कशामुळे काढता येईल बरं का, तुला तो सिंकिंग सपोर्टमुळे पण काढता येईल यामुळे. ठीक आहे. तो मेजॉरिटी आपण कशामुळे काढू, टेम्परेचरमुळे काढूया. टेम्परेचरमुळे, लॅक ऑफ फिटमुळे आणि लोडिंगमुळे आपण काढूया. तो फायनल एक्सप्रेशन काय बनवून देईल ते तुम्हाला लिहिता येईल. तो एक वाक्य लिहून आपण ते लिहून टाकू. सो आलं लक्षामध्ये तो फॉर्म्युला कशासाठी बंद आहे. ओके. सो दिस फॉर्म्युला इज ॲप्लिकेबल झालं ते. आता इथे इन केस ऑफ इनडिटर्मिनेट ट्रस, टेम्परेचर चेंज, लॅक ऑफ हीट may lead to member force development. In such case, redundant force given by, त्या केसमध्ये रिडंडंट फोर्स कसा देतील बघा आता. सो रिडंडंट फोर्स एफ इज इक्वल टू मायनस साईन समेशन यू आय सगळ्यांमध्ये येणार आहे. कशामध्ये, लोडमध्ये बी, टेम्परेचरमध्ये बी, आणि याच्या सगळ्यांमध्ये यू आय येणार. यू आयला मी कॉमन काढून घेतो. मग याला मोबाईलला आडवा करतो. थांबा, मोबाईलला आडवा करतो.
यू आय सगळ्यांमध्ये होता म्हणून यू आयला मी काय करून टाकतो, कॉमन काढून घेतो. पी आय, एल आय, ए आय, ई आय प्लस टेम्परेचरमुळे काय असतं आपलं, अल्फा आय डेल्टा टी आय एल आय, हा झाला टेम्परेचरमुळे, प्लस 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 लॅम्बडा आय. लॅम्बडा आय म्हणजे काय, केवढा चेंज झाला आहे तो आला, ठीक आहे. लॅम्बडा आय अख्ख्यांचा यू आय याच्यामध्ये पण होता, याच्यामध्ये पण अख्ख्यामध्ये होता, आणि तो कॉमन काढून टाकला मी, डिवाइड बाय समेशन यू आयचा स्क्वेअर एल आय डिवाइड बाय ए आय ई आय. हा पूर्ण फॉर्म्युला लिहून टाका तुम्ही, मग सांगतो तुम्हाला काय विषय. लिहिला हा पूर्ण फॉर्म्युला. जर तुम्ही रिडंडंट फोर्स काढून टाकला तर मेंबरचा फोर्स कसा काढतात हे लिहून झालं का सांगा. वरती तिसरी टर्म काय, लॅम्बडा आहे, अल्फा टी एलच्या पुढे अल्फा टी एल लॅम्बडा आहे, लॅक ऑफ फिट फक्त लॅम्बडा आहे. तो प्रत्येक मेंबर आहे ना, आता 2-3 मेंबर असतील. लॅम्बडा म्हणजे काय, त्याच्यामध्ये किती चेंज झाला आहे, लॅक ऑफ फिट किती आकुडे किती जे आहे ते. साइन कन्व्हेन्शन पण लिहू वाटल्यास आपण. झालं हे. आता मी याला खोडतो. आता मग हे झालं का, एफ काढल्यानंतर तुम्ही काय करतात, एफ कॅल्क्युलेट करून झाल्यानंतर तुम्ही काय करतात, मेंबरचा फोर्स काढतात. मेंबर फोर्स ज्याला एफ आय म्हटलं मी, कसं काढतो आपण मेंबर फोर्स, पी आय प्लस यू आय इंटू रिडंडंट. तो रिडंडंट जो तुम्ही काढून टाकलेला आहे, आता काय करायचं, अशा पद्धतीने मेंबर फोर्स आपण कॅल्क्युलेट करत असतो. एक तर असं देतील किंवा असं पण देऊ शकतात, के आय एफ. झालं, रिडंडंट काढण्याचं असं काढून टाकायचं. म्हणजे मला सांगायचं काय होतं की टेम्परेचरमुळे फक्त इंटरनल याच्यामध्ये मेंबरमध्ये इंटरनल स्ट्रेसेस किंवा फोर्स किती डेव्हलप होतात, फक्त टेम्परेचरमुळे. ओनली टेम्परेचर, फक्त ओनली टेम्परेचर म्हणलं असेल तर, ओनली टेम्परेचर असेल तर रिडंडंट एफ किती येईल माहिती आहे का, रिडंडंट एफ इज इक्वल टू अल्फा आय डेल्टा टी आय एल आय, राईट. नंतर यू आय पण राहून गेला, यू आय. तुम्हाला सगळ्या समेशन करावं लागेल. तो ज्यांच्यामध्ये टेम्परेचरचा राईज झाला असेल ते सगळे मेंबर घ्यावे लागतील ना. सो समेशन आय टू एन यू आय अल्फा आय डेल्टा टी आय एल आय डिवाइड बाय समेशन आय इज इक्वल टू 1 टू एन यू आयचा स्क्वेअर इंटू एल आय डिवाइड बाय ए आय ई आय. हे टेम्परेचरसाठी, फक्त टेम्परेचरसाठी यावं लागेल. बोला, क्लिअर आहे का. फक्त टेम्परेचर असेल तर हा रिडंडंट असं काढून टाकणार. आणि टेम्परेचरमुळे मेंबरमधला फोर्स मला काढायचा असेल तर मी कसं काढणार, फक्त टेम्परेचरमुळे. सो F1 इज इक्वल टू फक्त टेम्परेचरमुळे. हां, तर मग टेम्परेचरमुळे जर काढायचं असेल तर त्याच्यामध्ये असणारा जो काही पी आय असेल तुम्ही घेणार नाही, तर मी काय घेईल, फक्त यू आय इंटू एफ, राईट. यू आय इंटू एफ, फक्त यू आय इंटू एफ. तर जो काही युनिट लोड लावला आहे त्याच्यामुळं, आणि आपण काल केलं ना, फक्त युनिट लोड लावला, युनिट लोड लावून युनिट लोड इंटू एफ आपण करून टाकत असतो. तो आज याच्यामुळे ओनली टेम्परेचरमुळे मेंबरमधला फोर्स, सो मेंबर फोर्स इक्वल टू यू आय इंटू एफ, राईट. नेक्स्ट, आता मला ओनली लॅक ऑफ फिटमुळे काढायचं आहे. ओनली लॅक ऑफ फिटमुळे कसं येईल, सो रिडंडंट इज इक्वल टू रिडंडंट फोर्स इज इक्वल टू मायनस बिनस येणार, मायनस याच्यामध्ये इतके चालला गेला. सो मायनस जो आहे तिकडे चालला गेला तो. चला, याच्याबद्दल काय येईल बरं का आता इथं, समेशन आय इज इक्वल टू 1 टू एन यू आय इंटू लॅम्बडा आय डिवाइड बाय समेशन आय इज इक्वल टू 1 टू एन, म्हणजे सगळे मेंबरबद्दल करतो बरं का, यू आयचा स्क्वेअर इंटू एल आय डिवाइड बाय ए आय ई आय. हा झाला आपला रिडंडंट फोर्स. क्लिअर आहे, क्लिअर, ठीक आहे. तर आपण काय करू आता, हे झालं तर आता आपण काय करूया, आता आपण मेंबर फोर्स काढू. सो मेंबर फोर्स इज इक्वल टू व्हॉट, मेंबर फोर्स इज इक्वल टू काय करूया आता मी, यू आय इंटू एफ.
सो एफ आय इज इक्वल टू वॉट यू आय इंटू एफ करून टाकेल, हा झाला मेंबर फोर्स. तो मेंबर फोर्स तो त्याच्यावरती काढलेला रिडंडंट काढून घ्यायचा लॅक ऑफ फिटचं, यू आय इंटू एफ करून टाका, तुम्हाला मेंबरचा फोर्स भेटून जाईल. राईट, अशा पद्धतीने प्रत्येक यू आय प्रत्येकाचा यू आय तुम्ही काढून जो ठेवला आहे त्याला एफने मल्टिप्लाय करून टाका, झाला आपण क्लिअर. नाव साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन. आता साइन कन्व्हेन्शन काय, टेन्शनला काय घेतो आपण, पॉझिटिव्ह. कंप्रेशनला काय घेतो आपण, निगेटिव्ह. ठीक आहे. नंतर टेम्परेचर राईज जर होत असेल डेल्टा टी आय इन्क्रीज, जो टेम्परेचर राईज जर का होत असेल इन्क्रीज, इन्क्रीज बांध दाखवा, इन्क्रीज. टेम्परेचर काय इन्क्रीज होत असेल, इन्क्रीज. सो टेम्परेचर इन्क्रीज असेल तर पॉझिटिव्ह घ्यायची व्हॅल्यू. राईट, ते देतात ना इन्क्रीज इन अ टेम्परेचर, मग तुम्ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची. राईट, आणि टेम्परेचर जर का डिक्रीज असेल, टेम्परेचर डिक्रीज तर निगेटिव्ह घ्यायची व्हॅल्यू. काय असेल एक्झाम्पल घेऊ त्याच्यावरून आपण. क्लिअर झालं आहे. तो टेम्परेचर डिक्रीज. नंतर लॅक ऑफ फिट, जर का मेंबर शॉर्ट होत असेल, सो लॅम्बडा आय, ते म्हणतात लॅम्बडा आयची व्हॅल्यू देतील, लॅम्बडा आय इज इक्वल टू 5 mm. लॅम्बडा आय इज इक्वल टू 5 mm म्हणजे काय, 5 mm ने तो काय झाला, शॉर्ट झाला. तर लॅम्बडा आयची व्हॅल्यू 5 mm 10 mm असं देऊन देतील. एक्झाम्पल आहे त्याच्यावरती मेन्शन करू. सो पॉझिटिव्ह लॅम्बडा आय पॉझिटिव्ह असेल कधी, जेव्हा मेंबर खूप लॉंग असेल. सो मेंबर टू लॉंग, मेंबर टू लॉंग, लॅम्बडा आय पॉझिटिव्ह घेईल. लॅम्बडा आय निगेटिव्ह घेईल मी, निगेटिव्ह. मेंबर इज व्हॉट, मेंबर टू शॉर्ट, मेंबर इज व्हॉट टू शॉर्ट. क्लिअर, मेंबर इज टू शॉर्ट. आता या ठिकाणी 2 नोट आहेत, त्या 2 नोट आपल्याला लिहून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. सो 2 नोट लिहून टाकू आणि याला आपण पूर्णतः सॉल्व करून टाकू. तर याला आपण पुऱ्या पद्धतीने याला आपण पूर्ण सॉल्व करू, उत्तर काढून टाकू डायरेक्ट. ठीक आहे. तो उत्तर आपण काय करून टाकू, पूर्ण काढून टाकू. ठीक आहे. बघा 2 नोट आहे, तो 2 नोट पटपट मेन्शन करून टाका बरं का. नोट नंबर 1, इफ ट्रस इज डिटर्मिनेट, इफ ट्रस is determinate, then change in all or some member of the truss would not lead to याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह येईल आपल्याला, वुड नॉट लीड टू डेव्हलपमेंट ऑफ मेंबर फोर्स. राईट, मेंबर फोर्स किंवा स्ट्रेस म्हणा. सांगायचं तात्पर्य काय वाचा, काय म्हणतात की जर का समजा आपला ट्रस्ट डिटर्मिनेट असेल ना, टेम्परेचरमुळे मेंबरमध्ये कोणत्याही प्रकारचा फोर्स डेव्हलप होणार नाही. आता मला सांगा, आपण जेव्हा डिटर्मिनेट ट्रस्ट बघितला, टेम्परेचरच्या राईजमुळे मेंबरमधला फोर्स थोडी शोधला का, नाही. तर तसलं जे काही येतच नाही. तर टेम्परेचरच्या राईजमुळे किंवा डिक्रीजमुळे डिटर्मिनेट जो ट्रस्ट आहे, डिटर्मिनेट ट्रस्ट त्याच्या मेंबरमध्ये फोर्स डेव्हलप होत नाही. क्लिअर झाला का. डिटर्मिनेंट ट्रस्टमध्ये मेंबरमध्ये फोर्स डेव्हलप होणार नाही ड्यू टू टेम्परेचर राईज ऑर डिक्रीज. क्लिअर झाला का पॉईंट. हो. राईट. दुसरं पण तो ते आपण केलं आहे का, अगोदर केलं. डिटर्मिनेंट ट्रस्टमध्ये टेम्परेचर राईजमुळे मेंबरमधला फोर्स काढला होता का आपण, नाही काढला होता. पुढे इफ ट्रस्ट इज एक्सटर्नली डिटर्मिनेट. आता बघा, इफ ट्रस्ट इज एक्सटर्नली डिटर्मिनेट, ट्रस्ट एक्सटर्नली डिटर्मिनेट आहे, एक्सटर्नली डिटर्मिनेट. समजा ट्रस्ट एक्सटर्नली डिटर्मिनेट आहे अँड इंटरनली इनडिटर्मिनेट आहे, अँड इंटरनली इनडिटर्मिनेट आहे, इनडिटर्मिनेट आहे. तर काय पहिली कंडिशन, तर काय बघा, असं जर का असेल तर टेम्परेचर ऑफ ऑल मेंबर चेंज बाय इक्वल अमाऊंट. जर का समजा सगळ्या मेंबरमधलं टेम्परेचर जर का इक्वल याने राईज झालं असेल किंवा डिक्रीज झालं असेल तर त्या केसमध्ये सो टेम्परेचर ऑफ द ऑल मेंबर चेंज बाय इक्वल अमाऊंट, नो स्ट्रेस विल बी इंड्यूस्ड, and there will be only डिस्प्लेसमेंट याला ब्रॅकेटमध्ये म्हणायचं रिजिड मोशन, ओनली डिस्प्लेसमेंट ड्यू टू टेम्परेचर. सांगायचं तात्पर्य काय माहिती का,
जर केस अशी झाली की एक्सटर्नली काय आहे, एक्सटर्नली काय येतं, एक्सटर्नली डिटर्मिनेट आहे पण इंटरनली इनडिटर्मिनेट आहे, अशी केस जर असेल ना तर तेव्हा बघायचं की जे काही मेंबर आहेत ना त्या प्रत्येक मेंबरमध्ये, ऑल मेंबर्समध्ये टेम्परेचरचा जो राईज होतो तो सेम होतोय का, याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये जर का सेम होत असेल ना तर मेंबरमध्ये टेम्परेचरमुळे फोर्स येत नाही. मेंबरमध्ये टेम्परेचरमुळे फोर्स येणार नाही, फक्त टेम्परेचरमुळे डिस्प्लेसमेंट होईल. टेम्परेचरमुळे फक्त काय येईल, डिस्प्लेसमेंट येईल. कळालं का काय बोलतोय मी तर? कळालं का? नेहा मी जे बोललो ते वाक्य बोल बरं का, मी जे बोललो ते वाक्य बोल, बोल पटकन. जर तो एक्सटर्नली डिटर्मिनंट असेल, एक्सटर्नली डिटर्मिनंट असेल, जर तो एक्सटर्नली डिटर्मिनंट असेल, इंटरनली इनडिटर्मिनंट असेल, त्या केसमध्ये बघायचं, काय बघायचं की सगळ्या मेंबरमध्ये जो टेम्परेचरचा चेंज होतोय तो सारखा आहे का. जर सारखा असेल तर मेंबरमध्ये फोर्सेस डेव्हलप होणार नाही टेम्परेचरमुळे, फक्त जॉईंटची डिस्प्लेसमेंट होईल टेम्परेचरमुळे. आलं लक्षामध्ये? चला याच्यामध्ये जो काही हा पॉईंट होता याच्यामध्ये दुसरा पॉईंट काय लिहायचा आहे, दुसरा पॉईंट काय लिहायचा आहे, इफ टेम्परेचर ऑफ पार्ट ऑफ मेंबर टेम्परेचर ऑफ पार्ट ऑफ मेंबर चेंजेस then only stress will be introduced in the member. हां, आता काय बोलतोय बघा, आता काय बोलतोय, जर का समजा एक्सटर्नली डिटर्मिनंट आहे, इंटरनली इनडिटर्मिनंट आहे, या केसमध्ये प्रत्येक मेंबरमध्ये जर का समजा वेगवेगळे टेम्परेचर जर का असेल ना, त्या केसमध्ये प्रत्येक मेंबरमध्ये याचं टेम्परेचर व्हेरिएशन जर का वेगवेगळं असेल तर प्रत्येक मेंबरमध्ये स्ट्रेसेस डेव्हलप होतील ड्यू टू द टेम्परेचर चेंजेस, राईट. फक्त आणि फक्त मेंबरमध्ये काय होतील, मेंबरमध्ये स्ट्रेसेस डेव्हलप होतील, डिस्प्लेसमेंट होणार नाही. ही वाली केस आपण लिहून टाकलेली आहे. ओके, हे झालं का? हे तुम्हाला परीक्षेसाठी लागतील, हे तिघं पॉईंट लक्षामध्ये ठेवायचं. चला आता एक एक्झाम्पल घेऊ, मागचं एक्झाम्पल जे काय आहे तेच एक्झाम्पल घेऊ आणि त्याच एक्झाम्पलला आपण आता सॉल्व्ह करून टाकू. ठीक आहे, ते मागचं एक्झाम्पल जे आहे त्या एक्झाम्पल म्हणजे आपल्याला चेक पण घेता येईल की आपण उत्तर बरोबर सोडवलं आहे का. त्या मागच्या जी उत्तर तुम्ही लिहिली असतील सगळी, राईट. मग आता आपण काय करूया, ॲनालाइज द क्वेश्चन, analyze the previous truss using unit load method. ठीक, तो युनिट लोड मेथडने ॲनालाइज करू, चालतंय. मग आता काय बरं का, ट्रस दिलाय त्यांनी, दहा किलोन्यूटन. ठीक, नावं देऊन द्या, A, B, D, C. मागचं जे आहे ना सगळं तेच आहे बरं का, मागचं जे तेच. याची लांबी किती होती, 4, यांची लांबी किती होती, 3, आडव्यांची 5 होणार आहे आपल्याला माहिती, राईट. अजून नावं देऊन देऊ, याला 1, 2, 3, 4 आणि आपण कोणता काढला होता, हा राहू देतो, याला 5 म्हणतो आणि 6 हा. अशा पण नावं वगैरे देऊन दिलेत. आता हा तुम्हाला ट्रस्ट दिलेला आहे, राईट. आता आपण काय करणार, याला सगळ्यात अगोदर आपल्या युनिट लोड मेथड वापरायची असेल तर आपण काय करतो, एक्सटर्नल फोर्समुळे मेंबरमधले फोर्सेस काढून घेतो, पण रिडंडंट जो कोणी असेल त्याला बाहेर काढून फेका. आता मला सांगा, हा जो की ट्रस्ट होता मागचा होता, त्यामुळे इथं रिडंडंट जो काही आहे तो रिडंडंट, आपण जे की मागची थिअरी आहे तुम्ही लिहू शकता इथं, DSI इज इक्वल टू व्हॉट, 1, DSE एक्सटर्नल इज इक्वल टू 0, DSI इंटरनल इज इक्वल टू 1. सो DSI इंटरनल एक आहे, याचा अर्थ आहे की एक मेंबर जास्त होतोय, तर तो रिडंडंटला मला काय करून टाकावं लागेल, रिमूव्ह करावं लागेल. तो रिडंडंटला काय करावं लागेल, मला रिमूव्ह करावं लागेल. तो देअरफॉर आकृती काढली काही सांगा. ठीक, हां. तर आता इथे वाक्य लिहून टाकू, फोर्स BC इज रिडंडंट. मी अजून करतो, अजून फोर्स BC इज रिडंडंट, असं अजून करून घेऊ की तो जास्तीचा आहे बा, रिडंडंट. and remove it and calculate member force.
फक्त फोर्समुळे. हां, रिडंडंटला डायरेक्ट काय काढून फेका, काहीच नका ठेवा, त्याला काढून फेका. त्याच्या जागेवरती फोर्स द्यायची पण गरज नाही, काढून फेका. ठीक आहे, काढून फेका. फेकला काढून. सो काढून फेकला. अशी आकृती बनली. रिॲक्शन 10, हा ए, हा बी, राईट. चला, रिॲक्शन किती आली होती आठवते का? मागच्या याच्यावरून आपण काढलं होतं ना रिॲक्शन 10, 7.5 मायनस 7.5. तो रिॲक्शन एक्सटर्नली तो डिटर्मिनेंट आहे, म्हणजे रिॲक्शन आपल्याला काढता येतात. तर रिॲक्शन आपल्या काढून झालेला आहेत, त्याच रिॲक्शन येतील, कारण की एक्सटर्नली डिटर्मिनेंट आहे ना तो, तर त्याच रिॲक्शन येतील. मग झालं इथपर्यंत क्लिअर? यांना नाव दिलं होतं मेंबर नंबर 1, 2, 3, 4, 5. रिॲक्शन काढून झाल्यात गड्या आपल्या. चला, मला तुम्ही सांगा बरं का, इथं 0 फोर्स मेंबर कोणकोणते आहेत? मला तर दिसत आहेत, तुम्हाला दिसत आहेत का? बघा बरं, आहेत का 0 फोर्स मेंबर? हा बघा बरं का, P3 हा इकडचा. इथं कोणत्याही प्रकारचा, या जॉईंटला कोणत्याही प्रकारचा एक्सटर्नल लोड नाही आहे, राईट. सो P3 इज इक्वल टू P4 इज इक्वल टू 0. बोला, चालेल का रे? हा आणि हा 0 फोर्स मेंबर आहे. आपण काय करतोय, फक्त आता रिडंडंटला काढून मेंबरमधले फोर्सेस काढतोय. तो P3 आणि P4 हे 0 असतील. बात क्लिअर आहे का? हो. ए. आता आपण जॉईंट ए घेऊ, हा वाला जॉईंट घेऊ. आता आपण जॉईंट ए घेऊ, तर एची एफबीडी बनवा. ए जॉईंटची एफबीडी काय बनल? हा 10, राईट. हा 10 इकडचा तर 0 फोर्स झालेला आहे, इकडचा 0 फोर्स झालेला, त्याला घेत नाही मी. खाली दाखवतो, हा असणार आहे आपला P2, इकडचा असणार आपला P5, राईट. इथला अँगल किती असतो? थिटा, हे आपल्याला माहिती आहे. ठीक. चला बरं का, आता जॉईंट ए, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जर का 0 वापरलं तर काय येईल बरं का रे? P5 कॉस थिटा. ठीक आहे, इकडचा इकडे चालला तो, पण त्याच्या डिरेक्शनमध्ये 10 आपण तिकडे चालला, इकडे 10 लागत होता ना, तिकडे 10 आपण चालला. सो तिकडचा कामं तिकडे इज इक्वल टू 0. चला सांगा P5 किती येतोय? -10 डिवाइड बाय कॉस थिटाची व्हॅल्यू किती असते? 4/5 ना. किती येते सांगा? P5 इज इक्वल टू, हे झाल्यावरती 50 डिवाइड बाय 4 12.5 -12.5 -12.5 किलो न्यूटन. हा झाला P5. सो P5 ला ब्रॅकेट टाकून द्या. P5 ला ब्रॅकेट झाला. P3 सापडला, P4 सापडला, P5 सापडून गेला. आता इथंच वापरा तुम्ही समेशन ऑफ एफ ऑफ वाय वापरा. एफ ऑफ वाय वापरा, इथं समेशन ऑफ एफ ऑफ वाय वापरा. समेशन ऑफ एफ ऑफ वाय जर वापरला, P2 खाली चालला, त्याच्या डिरेक्शनमध्ये P5 साईन थिटा चालला खाली इज इक्वल टू 0. सो देअरफॉर काय निघून येईल? P2 इज इक्वल टू, ते चालले तिकडे -P5 साईन थिटा. पीची व्हॅल्यू तुम्ही -12.5 काढली होती, मायनस मायनस प्लस होऊन जाईल. सो 12.5 इंटू साईन थिटाची व्हॅल्यू 3/5 असते. चला बोला किती ले? 12.5 इंटू 3/5, 3/5 म्हणजे 0.6. 12.5 इंटू 0.6 किती येते उत्तर? P2ची व्हॅल्यू किती येते? P2 इज इक्वल टू हाऊ मच? 7.5. सो 7.5. तो P2 इज इक्वल टू 7.5 करून ब्रॅकेट टाकून द्या. पॉझिटिव्ह येणार आहे, म्हणजे जिकडे अजून केले होते तिकडेच बरोबर एकदम. ओके, 7.5 येते. आता आपण जॉईंट सी घेऊ. नाव जॉईंट सी. जॉईंट सी जर तुम्ही घेतला तर जॉईंट सी म्हणजे आपला अशा पद्धतीने दिसायला भेटेल. जॉईंट सी हा इकडे याची रिॲक्शन वरती चालली, हा मेंबरचा फोर्सवरती अजून केला आहे, हा इकडे चालला, हा इकडे हा चालला 10, इकडं 10 माहिती आहे ना आपल्या, हा -7.5, हा इकडे P1, राईट, वरती P2. P2ची व्हॅल्यू तर पॉझिटिव्ह 7.5 आलेली, राईट. मग आता तुम्हाला काय काढायचं आहे? तुम्हाला काढायचं आहे P1. जर तुम्हाला P1 काढायचं असेल तर तुम्हाला फक्त कोणतं इक्वेशन वापरायची गरज आहे? समेशन ऑफ एफ ऑफ एक्स वापरा. मग समेशन ऑफ एफ ऑफ एक्स जर वापरून टाकलं तर काय उत्तर येईल रे? P1 इज इक्वल टू हाऊ मच? P1 इज इक्वल टू 10 किलो न्यूटन. पॉझिटिव्ह ते पण, म्हणजे इकडे बरोबर जेवढे लावायचे इकडे. आलं क्लिअर? P1 झाला 10, P2 आला 7.5 किलो न्यूटन, त्यानंतर P3 आणि P4 आले 0, P5 आला -12.5 किलो न्यूटन. बोला क्लिअर इथपर्यंत? सगळे फोर्सेस काढून झाले, राईट. आता आपण काय करणार? नाव रिमूव्ह एक्सटर्नल लोड. रिमूव्ह एक्सटर्नल लोड. जो एक्सटर्नल लोड बाहेरून लागला होता त्याला रिमूव्ह करायचा आहे. एक्सटर्नल लोड, राईट. अँड ॲप्लाइड युनिट लोड. कुठे अप्लाय करायचं? ॲप्लाइड युनिट लोड
इन डिरेक्शन ऑफ रिडंडंट अँड फाइंड यू आय किंवा के आय म्हणा. यू आय आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं. ठीक आहे, चला लागा कामाला. सोपं आहे, तर सोपं आहे, एकदम सोपं आहे, पटापट येतील बघा. जास्त डायग्राम मोठी छोटी काढ. राईट, आता बघा बरं का गंमत. लक्षामध्ये येते माझ्या, हा मेंबर आहे. ठीक, इकडे दाखवावं लागेल मला एक. ॲक्च्युली एक आहे का तो, नाही तो एफ आहे, पण मी दाखवतो काय त्याला एक. ठीक आहे, एक दाखवून दिला. नंतर आता त्या एक लावल्यामुळे रिॲक्शन काढावी लागेल मला. एक्सटर्नल फोर्स काढून फेकून द्या, पण रिॲक्शन मात्र तुम्हाला काढावी लागणार आहे. सो याला मी R1 म्हणणार, R2, R3. राईट, तुम्ही मला सांगा आता एक लावल्यामुळे याची रिॲक्शन किती येतील. रिॲक्शन बघा बरं का, हा तिरपा इकडे एक लागतोय ना. मी जॉईंट घेतला समजा, जॉईंट घ्या किंवा तुम्ही सरळ जॉईंटवरून जाता येईल आपल्याला. राईट, समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0 जर का लिहिलं तर याचा अर्थ काय होतं बरं का, R2 प्लस R3 इज इक्वल टू व्हॉट, इज इक्वल टू काय येईल, इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0 काय येईल बरं का रे, कारण की तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल, हा एक इकडे चालला, हा एक इकडे चालला, एकमेकांना कॅन्सल आउट करून टाकतील ते डायरेक्ट. त्या एकमेकांना कॅन्सल आउट करून टाकतील. R3 इज इक्वल टू, तो सांगायचं तात्पर्य काय, याच्यामध्ये रिॲक्शन किती माहिती आहे का, रिॲक्शन हे एकमेकांना जर का कॅन्सल आउट करून टाकतात त्याच्यावरती वजनच नाही आहे. मग R1 इज इक्वल टू 0, R2 इज इक्वल पण 0, R3 इज इक्वल टू पण 0. तुम्ही याच्याबद्दल एक वाक्य पण लिहू शकतात काय बरं का, जर ट्रसमध्ये जर एक्सटर्नल डिटर्मिनेंट असेल. बघा आता हा काय होता, एक्सटर्नली डिटर्मिनेंट होता. जर ट्रस एक्सटर्नली डिटर्मिनेंट असेल आणि त्याच्यामध्ये कोलिनियर फोर्सेस इक्वल अमाऊंटचे लागत असतील ना, तर ते एकमेकांना खाऊन जातील. त्या रिॲक्शन असतील ना आपल्या, त्या रिॲक्शन डायरेक्ट 0 येऊन जातील. तो हे काढला का तुम्ही, R1 इज इक्वल टू 0, R2 इज इक्वल टू 0, R3 इज इक्वल टू पण 0. वाक्य लिहा याच्या खाली. आता एक याच्या खाली वाक्य लिहायचं आहे, जर ट्रस एक्सटर्नली डिटर्मिनेंट असेल, ट्रस एक्सटर्नली डिटर्मिनेंट असेल तर पुढे काय, तर असेल आणि फोर्सेस कोलिनियर आणि इक्वल अमाऊंटचे असतील, ज्या एक केसमध्ये झालं आपलं इक्वल अमाऊंटमध्ये असतील, तर रिॲक्शन 0 असतात. रिॲक्शन 0 असतात. जसं की आपल्या केसमध्ये झालं. काय झालं आपल्या केसमध्ये बघा, हा 1 आणि 1 एक्सटर्नल लोड काढून फेकलेत, 1 टाकून दिले रिटर्नच्या डिरेक्शनमध्ये. हे 1 आणि 1 एकमेकांना कॅन्सल आउट करून टाकतील, तर त्यामुळे इथं रिॲक्शन 0 आणि 0 असेल. क्लिअर झाली बात. मग आता जर का रिॲक्शन 0 असेल तर आपल्यालाही सोपं जाईल रे. कसं बरं का, सांगा मला तुम्ही. आता जर समजा 0 जर का असेल तर मला तुम्ही सांगा काय फाइंड आउट करणं सोपं जाईल. आता आपल्याला हे 0 जर झालं तर फाइंड आउट करा बरं. मेंबर फोर्स हा याला म्हणतो मी 1 नंबर मेंबर, हा 2, हा 3, हा 4, हा 5. चला जॉईंट घ्या आता, उचला. इथं आहे C, हा असतो A, हा B, हा C, हा D आहे. जॉईंट C उचलणार मी रे. सो जॉईंट Cला काय घडेल सांगा, हे 0 झाले, हा 1, हा झाला आपला U1, हा झाला U2. राईट, चला सांगा बरं का मला आता काय इक्वेशन वापरता येईल इथं. जर तुम्ही वापरायला गेलात तर समेशन ऑफ एफ ऑफ एक्स जर वापरलं तर सांगा UI ची व्हॅल्यू किती येते रे. सो UI इज इक्वल टू हाऊ मच, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स वापरतो मी. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स जर मी वापरला तर इथं काय होईल, हा इकडचा हा थिटा आहे आणि थिटा आपल्याला माहिती आहे किती असतो. ठीक, सो UI कॉस थिटा, राईट की नाही, UI प्लस हा UI इकडे झाला ना, UI प्लस 1 कॉस थिटा, या 1चा कॉम्पोनंट इकडे देईल, 1 कॉस थिटा इज इक्वल टू 0. क्लिअर आहे का, UI प्लस 1 कॉस थिटा इज इक्वल टू 0. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 वापरला तर. राईट, मला तुम्ही सांगा UI ची व्हॅल्यू किती येते. 0.8. म्हणजे 0.8 येते. राईट, सो 0.8 येते. ठीक आहे, लिहून टाका. सो UI इज इक्वल टू, पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते,
निगेटिव्ह येईल ना मायनस 0.8 किलो न्यूटन. सो यू वाय इज इक्वल टू मायनस 0.8 किलो न्यूटन. समेशन ऑफ एफ ऑफ वाय सांगा आणि U2 ची व्हॅल्यू सांगा. सो U2 सांगा. U2 काय येईल बरं का, वरती चालला आपला, वरती चालला U2 प्लस त्याच्या डिरेक्शनमध्ये 1 साईन थिटा जाईल इज इक्वल टू 0.6. तो हे पण काय असेल, पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल. U2 काय आणला मायनस निगेटिव्ह होईल. सापडले 2. ठीक आहे, चला पुढे जाऊ. आता मला काढायचं आहे, आता आपल्याला काढायचं आहे. आता बघा कोणता जॉईंट घेऊ बरं का. सी वाला जॉईंट झाला होता, मी ए वाला जॉईंट घेतो बरं का. ठीक आहे, तो सिमिलरली आता ए जॉईंट जवळ येतो. U5 हा होता आपला इकडे U2 राईट. हा होता इकडचा थिटा अँगल. ओके, तो बोला बरं का आता या केसमध्ये काय काय घडलं. सो माय समेशन ऑफ एफ ऑफ एक्स जर मी वापरला या ए जॉईंट जवळ इज इक्वल टू 0, तर U3 चालला पलीकडे राईट, प्लस U5 कॉस थिटा इज इक्वल टू 0. बरोबर, हा झाला आपला समेशन ऑफ एफ ऑफ एक्स. आता मी समेशन ऑफ एफ ऑफ वाय वापरतो इज इक्वल टू 0. ते जर वापरलं तर काय उत्तर येईल बरं का. समेशन ऑफ एफ ऑफ वाय जर का आपण वापरलं तर U2 चालला खाली. राईट, U2 चालला खाली, याचा कॉम्पोनंट पण खाली झाला. U2 ची व्हॅल्यू किती होती, U2 ची व्हॅल्यू होती मायनस 0.6 राईट. सो मायनस 0.6 जिकडे आहे तिकडे मी दाखवतो त्याला मायनस 0.6. नंतर इकडे मायनस 0.6 आला. नंतर काय येईल बरं का. सो प्लस U5 साईन थिटा इज इक्वल टू 0. चला सांगा मला U5 ची व्हॅल्यू किती येते. हा बघा, हा पलीकडे जाणार, पॉझिटिव्ह 0.6 होऊन जाणार. साईन थिटाची व्हॅल्यू किती आहे 3/5 म्हणजे 0.6 चे तो 0.6 डिवाइड बाय 0.6. U5 ची व्हॅल्यू किती येईल, 1 येऊन जाईल. U5 इज इक्वल टू 1 येतोय का बघा. आला. U5 जर का 1 येत असेल तर मग U3 किती येईल. U3 किती येईल, U3 येऊन जाईल मायनस कॉस थिटा. मायनस कॉस थिटा म्हणजे काय, मायनस 4/5 म्हणजे मायनस 0.8. सो U3 इज इक्वल टू मायनस U3 इज इक्वल टू मायनस 0.8 मायनस 0.8. ओके का. U3 सापडला, U5 बी सापडला. चला आता कोण बाकी आहे, आता अजून कोण बाकी आहे बरं का. आता घ्यायचा जॉईंट कोणता घेऊ मी. U1 सापडून गेला होता ना आपल्याला, U1 सापडला होता आपल्याला. ठीक आहे, तुम्ही जॉईंट घ्या नाहीतर कॉम्पोनंटने पण येऊन जाईल. ठीक आहे, आता कोणता जॉईंट घेऊ बरं का. मी जॉईंट घेतो. आता एकच बाकी आपला कोणता तरी U तो वाला वरचा. सो घ्या बरं का, जॉईंट बी घ्या. हा थिटा असेल, हा U3 असेल, हा U4 असेल, हा 1 असेल. चला काढा, कॅल्क्युलेट करून सांगा. आता काय काढायचं आपल्याला. U3 भेटून गेला आपल्याला आता काढायचं आहे U4 काढायचं आहे फक्त. सो U4 जर मला काढायचं असेल तर मी काय करतो, फक्त समेशन ऑफ एफ ऑफ वाय घेतो. मला U4 लागतो, U4च लागतोय ना. समेशन हा घेतो. मग मला सांगा एकाचा हा कॉम्पोनंट खाली चालला तो साईन असेल, खाली चालला ना तो 1 साईन थिटा प्लस U4 इज इक्वल टू 0. U4 ची व्हॅल्यू किती येते, U4 इज इक्वल टू मायनस 0.6 किलो न्यूटन. क्लिअर झालं का. U5 पण आहे आपल्याकडे, सगळे झालेत. U1 आला, U2 आला, U3 आला, U4 आला, U5 पण आला, U5 आला आय थिंक राईट की नाही. सगळे फोर्सेस काढून झाले. तो Uचे सगळे झाला. आता आपण काय करणार, याचा टेबल बनवून घेणार. तो टेबल बनवा. टेबल बनवायचा असेल तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 जवळजवळ 7-8 जे काही आहेत, 7-8 तुम्हाला 8 कॉलम जे काही लागतील. तर त्यामुळे जरा बारीक लिहा. मेंबर मला काही लिहायची गरज नाही, मी एक याच्यावर लिहितो उभं खोडत राहणार. मेंबर, सो मेंबर, पहिला मेंबर. चला सांगा मला, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा,
पाचवा 6 मेंबर आहेत. पहिला मेंबरचा पी आय किती आहे? पी आय म्हणजे काय? फक्त एक्सटर्नल फोर्स लावल्यामुळे मध्ये हे किती येते? चला पहिल्या मेंबरचा किती पी आय चेक करून सांगा पटापट. पहिल्या मेंबरचा फोर्स आतमध्ये येणारा 10, दुसरा 10, दुसरा 7.5, 5, तिसरा 0 0 0, मायनस चौथा 12.5 0. मायनस 12.5 सहावा पण 0 झाला हा कॉलम कंप्लीट. चला यू आय सांगा. यू आय पहिल्याचा यू आय किती आहे? मायनस 0.8 पहिला यू आय. दुसऱ्या मेंबरचा मायनस 0.6, तिसऱ्याचा मायनस 0.8, चौथ्याचा मायनस 0.6, नंतर 1 1 1 1. क्लिअर झाला का यू आय? तर जो मी दाखवला होता रिडंडंटच्या ठिकाणी तो 6वा मेंबर होता, त्या रिडंडंटच्या ठिकाणी पण 1च आहे, त्यामुळे खाली 1 1 लिहून टाकला. क्लिअर झाला इथपर्यंत? हो. नंतर पुढे जाऊ. आता आपल्याला काढायचं आहे लेंथ एल आय. चला लेंथ सांगा. पहिल्या मेंबरची लेंथ आहे 4, दुसऱ्याची 3, 4 3 5 5. एल आय पण झाला असेल. एल आय पण झाला असेल. हा पुढचा कॉलम आहे आपला पी आय यू आय एल आय. ठीक आहे, पी आय एल आय यू आय. चला करा गुणाकार बरं का सरसगट. 10 इंटू मायनस 0.8 इंटू 4 किती येते सांगा. पहिल्या मेंबरसाठी पी आय यू आय आणि एल आयची व्हॅल्यू किती येते? -32. -32 करत राहा पटपट. -32 -13.5 0 0 राईट. पाचव्या मेंबरचा सांग. पाचव्या मेंबरचा -62.5 येते का चेक कर. सरसगट गुणाकार 12.5 इंटू 5 -62.5. हो येते. ठीक. आणि 6वा येऊन जाईल 0, कारण की एक बी 0 असला तरी तो 0 होऊन जाणार आहे. ठीक आहे, हे पण झालं. हा पण 0 होऊन गेला आपला. नंतर मला काय काढायचं आता? तर हे झालं. आता आपल्याला जो काढायचा आहे P1 एल हे झाला इकडचा पॉईंट यू स्क्वेअर एल आय काढायचा आहे. ठीक आहे, तो हे झाला. नंतर आपण आता काय काढणार? पुढचा कॉलम यू आयचा स्क्वेअर इंटू एल आय सांगा. यू आयचा स्क्वेअर इंटू एल आय सांगा. टू 2.56 256. 2.56. त्याचा खालचा मेंबर 1.08, खालचा मेंबर 2.56, खालचा मेंबर 1.08, खालचा मेंबर 5, खालचा मेंबर 5. बरं चेक करा बरोबर आहे का? हे बरोबर असेल त्याची समेशन पण खाली काढून टाक. याच्या खाली सम कर. समेशन ऑफ दिस या सगळ्यांची समेशन मला सांग खाली किती येते. सो समेशन ऑफ यू आय स्क्वेअर एल आय याची सम किती येते सांग. 27.28. 17.28 बरोबर ना? हो तेवढी ते 17.28. 17.28 आली. आता झालं इथपर्यंत आलं. आता इकडे कॉलम मोकळा ठेवायचा कशासाठी बरं का? हा F1 म्हणजे काय? मेंबर फोर्सचे नाव लिहून ठेवा. मेंबर फोर्स असं नाव लिहून ठेवा. आता आपण साईडला कॅल्क्युलेशन करू आणि मग व्हॅल्यू याच्यात टाकू. ठीक आहे. सो शेवटचा कॉलम F1 मेंबर फोर्स FI किंवा F1. ठीक आहे. पहिले रिडंडंट फोर्सचं काढून घेऊ. रिडंडंट फोर्स ज्याला आपण म्हणतो F, फॉर्म्युला काय याचा? मायनस एक्सटर्नल याच्यामुळेच काढतो आपण फक्त. मायनस समेशन यू आय पी आय एल आय राईट. आणि आपल्या एक्झाम्पलमध्ये मेन्शन करून दिलं आहे की एई काय आहे? एई कॉन्स्टंट आहे. मग खालचा एई आणि वरचा एई कापून टाकू का मी? चालेल. मग तो कापला तर आपला फॉर्म्युला कसा बनेल? यू आयचा स्क्वेअर इंटू एल आय असा बनून जाईल. मला तुम्ही सांगा आता. तुम्ही काय सांगा मला. तुम्ही अजून इकडे सम करायची होती. कुठे सम करायची होती बरं का? याची सम करून सांगा बरं का. पी आय यू आय आणि एल आय याची सम किती येईल? तो पी आय यू आय आणि एल आय याचा कॉलम जो याची सम करून सांगा. ठीक आहे. सो मायनस सांगा बरं याची सम किती एवढ्याची. खालचा तर आला 17.28 -108
-108. -108. मग ही मायनस येईल आणि बाहेर पण एक मायनस होता, मायनस मायनस प्लस होऊन जाईल बघ. सो -1 मायनस मायनस प्लस म्हणजे 108 डिवाइड बाय 17.28. उत्तर किती येते? रिडंडंट फोर्स किती येतोय? 6.25. आला का 6.25? मागच्या याच्यामध्ये पण रिडंडंट फोर्स 6.25 आला होता. तो मागे बी जो रिडंडंट होता त्याच्यामधला पण 6.25 आला होता. इथला पण किती आला? 6.25 आला. तो इथला सुद्धा किती आला? 6.25 येऊन गेला. मग 6.25 येऊन गेला, राईट. तो देअरफॉर आता मेंबरचे फोर्स तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. मेंबर फोर्स कसा काढणार? मी शेवटचा कॉलम आता, शेवटचा कॉलम ये पाय मेंबर फोर्स काय असतो आपला फॉर्म्युला? PI प्लस UI इंटू एफ. UI इंटू एफ म्हणजे कसं करणार? करा तो पहिल्या मेंबरमध्ये PI किती? पहिल्या मेंबरचा 10 प्लस त्या मेंबरचा UI किती आहे? तो आहे -0.8, राईट. इंटू एफ किती आहे? 6.25. तो एफ तर कॉन्स्टंटच राहणार आहे 6.25. सांगा बरं का किती येईल आता पहिल्या मेंबरमधला फोर्स? तो फर्स्ट मेंबरमधला फोर्स किती येईल? 10 प्लस -0.8 इंटू 6.25 5 आला का? 5 बघ बरं का. पहिल्या मेंबरमधला फोर्स 5 आला का तिकडं मागे पान पलटून? हा. आला. ठीक आहे, चला लिहून घ्या पटपट. 5 दुसऱ्यामधला 3.75, तिसऱ्यामधला -5, चौथ्यामधला -3.75 राईट. पुढचा आहे -6.25 आणि शेवटचा आहे 6.25. तो शेवटचा 6.25 नंतर पाचवा -6.25 नंतर -3 वरती. आलं का लक्षामध्ये सगळं? 5 3.75 -5 -3.75 -6.25 आणि शेवटचा आहे 6.25. क्लिअर झालं? अशा पद्धतीने आपण याचं ॲनालिसिस करून टाकलं. तर युनिट लोड मेथडने पण आणि या मेथडने पण. क्लिअर झालं काय तुम्हाला? ओके. हो. तर अशा पद्धतीने हे झालेलं आहे. इथं आपण काय करून घेऊ? इथं आपण थांबून घेऊ.